विसंगती आहे तेव्हा लक्षात आलं, तेव्हा संपूर्ण देशभरामध्ये एक सारखं हे शैक्षणिक संपादनूक राज्यांनी घ्यावं या दृष्टिकोनातून सीज हे सर्वेक्षण येत्या 3 नोव्हेंबर रोजी संपूर्ण देशभरात होणार आहे. त्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यामध्ये आणि त्या अनुषंगाने गडचिरोली जिल्ह्यामध्ये देखील हे सर्वेक्षण होणार आहे. नेक्स्ट. आपण सर पुढची रिपीट घ्यावी. आत्ताच सांगितल्याप्रमाणे 3 नोव्हेंबरला राज्यातील निवडक शाळेतील 3री, 6वी आणि 9वीच्या इयत्तांमध्ये हे सर्वेक्षण होणार आहे. यापूर्वी आपण बघितलं असेल की स्लॅस आणि नॅस मध्ये 3री, 5वी, 8वी आणि 10वी या इयत्ता होत्या. मात्र या सर्वेक्षणामध्ये 3री, 6वी व 9वी या इयत्तांचा समावेश केलेला आहे. याचं कारण म्हणजे नवीन शैक्षणिक धोरण 2020 यामध्ये आपण शैक्षणिक संरचनेमध्ये जे वेगवेगळे टप्पे पाडलेले आहेत त्यामध्ये पायाभूत आपण प्री स्कूल ते 2री पर्यंत त्याला पायाभूत असं म्हणतो. 3री ते 5वी हा पूर्वतयारीचा एक टप्पा आहे. 6वी ते 8वी हा मध्यस्तर आहे आणि 9वी ते 12वी हा माध्यमिक असा स्तर आपण गृहीत धरण्यात आलेला आहे. त्याच्यामुळे पायाभूत टप्पा म्हणजे 2री पार झाल्यानंतर 3रीतले विद्यार्थी, पूर्वतयारीचा टप्पा 3री ते 5वी, 5वी पास झाल्यानंतर इयत्ता 6वी आणि 6वी ते 8वी हा मध्यस्तराचा टप्पा पार झाल्यानंतर येणारी इयत्ता म्हणजे 9वी. अशा पद्धतीने 3री, 6वी आणि 9वी या इयत्तेमध्ये त्यांनी कुठल्या अध्ययन निष्पत्ती प्राप्त केल्या आहेत, कुठली शैक्षणिक संपादनूक प्राप्त केली आहे, ते या सर्वेक्षणाच्या माध्यमातून राष्ट्रीय स्तरावर जाणून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. या सर्वेक्षणामध्ये फक्त 2 विषयांचा समावेश केलेला आहे, भाषा आणि गणित. आणि यामध्ये शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आणि काही खाजगी शाळांचा समावेश केलेला आहे. आणि आपल्या माध्यमातून आपण या सर्व शाळांना तशा सूचना दिलेल्या आहे. हे जे सर्वेक्षण होणार आहे ते न्यास मधील प्रश्नांच्या धर्तीवर होणार आहे. नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे मध्ये ज्या अध्ययन निष्पत्तीवर आधारित प्रश्नांचा समावेश होता तशाच पद्धतीच्या प्रश्नांचा समावेश सीज मध्ये होणार आहे. स्लॅश मध्ये देखील आपण अशाच पद्धतीच्या प्रश्नांची निवड या प्रश्नपत्रिकांमध्ये केली होती. नेक्स्ट. पुढे जाऊया आपण. सर माझा आवाज येतोय का? यस सर, व्यवस्थित सर. ओके. ज्यांना आवाज येत नाही त्यांचा कदाचित नेटवर्कचा इश्यू असू शकतो. आपण कृपया थोडं स्ट्रॉंग नेटवर्क मध्ये यावं म्हणजे प्रॉब्लेम येणार नाही. सर तुमचा आवाज येत नाही सर. सर तुम्ही अनम्यूट झाले. हा सर, अनम्यूट व्हा सर. म्यूट झाले सर. मात्र सर अनम्यूट व्हा सर. हॅलो. हा सर. सर अनम्यूट व्हा सर. नाही सर, म्यूट आहे. बाकी सर्वांनी आपला माईक म्यूट करा. मात्र सर अनम्यूट व्हा. आवाज नाही सर. हा, आता येतोय आवाज?
हो येतो सर आवाज. हॅलो, आपण सर माझा आवाज येतोय का? येतो Hosting सर room मध्ये? येतो घ्या मास्तर सर. चला आपण पुढे जाऊया. इयत्ता 3री, 6वी आणि 9वी या इयत्तांकरिता हे सर्वेक्षण होणार आहे आणि प्रश्न संच संख्या यामध्ये दिलेली आहे बघा. इयत्ता 3री साठी 3 पद्धतीचे प्रश्न संच असणार आहे. इथे संख्या दिलेली आहे, याचा अर्थ जसं आधी आपण प्रश्नपत्रिकांना ABCD असा कोड देत होतो, त्या कोड ऐवजी आता प्रश्न संचांना 31, 32, 33 असा कोड दिलेला आहे 3री करिता. 6वी करिता 61, 62 आणि 63 असा कोड दिलेला आहे आणि 9वी करता मात्र 4 कोड दिलेले. मॅडमचा आवाज येतो? 9वी करिता 91, 92, 93 आणि 94 अशा पद्धतीचे प्रश्न संच असणार आहे ABCD ऐवजी. 3री साठी 60 मिनिटांचा वेळ असणार आहे आणि त्यांना प्रश्न संख्या प्रश्नपत्रिकेमध्ये 40 असणार आहे. 6वी करिता 75 मिनिटांचा वेळ असणार आहे आणि 50 प्रश्न संख्या असणार आहे. 9वी करिता 90 मिनिटांचा वेळ असणार आहे आणि 60 प्रश्न संख्या असणार आहे. ही PPT आम्ही कालांतराने तुम्हाला प्रशिक्षण झाल्यानंतर शेअर करणारच आहोत. तरीही माहितीसाठी म्हणून आपल्याशी शेअर करतो आहे. आणि केवळ प्रश्नपत्रिकाच यासोबत असणार नाहीये, तर या सर्वेक्षणामध्ये विद्यार्थ्यांचं वैयक्तिक मत, त्यासोबतच शाळेचं मत आणि शिक्षकांचं मत सर्वेक्षणाच्या माध्यमातून, एका प्रश्नावलीच्या माध्यमातून जाणून घेण्यात येणार आहे. तर यामध्ये OMR पद्धतीचा वापर करण्यात आलेला आहे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अलीकडच्या सगळ्या परीक्षांमध्ये OMR शीटचा उत्तरपत्रिका म्हणून वापर केला जातो आहे. त्याच्यामुळे आपल्याला एक काळजी घ्यायची आहे की 3री, 5वी, 6वी आणि 9वीच्या विद्यार्थ्यांना त्या OMR शीट कशा भराव्या याची माहिती शाळांनी आणि त्या वर्गातील शिक्षकांनी व्यवस्थित देणं गरजेचं आहे. नेक्स्ट आपण सर पुढची PPT घ्यावी. आता हे टप्पे थोडक्यात मी आपल्याला सांगतोय की नॅशनल स्तरावरती सर्वेक्षण साहित्याची निर्मिती झालेली आहे. त्याच्यानंतर नमुना निवड म्हणजे संपूर्ण देशभरातील वेगवेगळ्या शाळांची निवड झालेली आहे. राज्य स्तरावरचं प्रशिक्षण सुद्धा पार पडलेलं आहे. आता जिल्हा प्रशिक्षण आता आपण घेतो आहोत सगळेजण. आपल्याला आवश्यकता भासल्यास आपल्याला परत एकदा आपल्या तालुका लेवलवरती, आज जसं सगळे लोक जॉईन होऊ शकले नसतील, तर आपण आपल्या तालुक्यावर सुद्धा हे ऑनलाईन प्रशिक्षण FI साठी आपण आयोजित करावं. जसं जिल्ह्यावरून आम्ही आपल्या ब्लॉक लेवल कोऑर्डिनेटर आणि FI साठी आज हे प्रशिक्षण आयोजित केलंय. त्यासोबतच पुढे साहित्य छपाई होणार आहे. आपल्या जिल्ह्याला हे साहित्य वितरण होणार आहे. त्यानंतर जिल्ह्याकडून तालुका आणि क्षेत्रीय अन्वेषक म्हणजे FI यांच्याकडे हे आम्ही देणार आहोत. ऍक्च्युअल सर्वेक्षण होईल. त्यानंतर तालुक्यावरती याचं संकलन केलं जाईल त्याच दिवशी आणि जिल्ह्यावरती उत्तरपत्रिकांचं आणि सर्व संबंधित साहित्याचं संकलन केलं जाईल. त्यानंतर स्कॅनिंग आणि अपलोडची प्रक्रिया होणार आहे, ती विभागीय स्तरावर होणार आहे. म्हणजे आपल्या गडचिरोलीकरिता नागपूरला हे स्कॅनिंग व अपलोडचं सेंटर असणार आहे. तर ती जबाबदारी डायट गडचिरोली पार पाडणार आहे. त्यानंतर मग रिपोर्ट आणि पुढील कार्यवाही हा केंद्र स्तरावरचा म्हणजे नॅशनल लेवलचा भाग आहे. पुढे जाऊया. ही गडचिरोलीतील निवडलेल्या शाळांची आणि विद्यार्थ्यांची संख्या आहे. 3री, 6वी, 9वी या इयत्ता मिळून एकूण 679 शाळा निवडलेल्या आहे आणि 17,619 एकूण विद्यार्थी तिन्ही इयत्तांचे मिळून जिल्हाभरात असणार आहे. 3रीच्या 239 शाळा, 6वीच्या 220 शाळा आणि 9वीच्या देखील 220 शाळा अशा पद्धतीने शाळांची निवड करण्यात आलेली आहे. पुढे जाऊया. आता यामध्ये वेगवेगळ्या स्तरावर
कुणाची जबाबदारी असणार आहे आणि त्यांच्या कामाचे स्वरूप काय असणार आहे याचा धावता आढावा मी आपल्यासमोर घेतो आहे. राज्यस्तरावर राज्य प्रकल्प संचालक आणि सन्माननीय संचालक SCRT यांच्याकडे जबाबदारी असणार आहे. सन्माननीय SPD सर हे नियंत्रक म्हणून काम बघतायत या संपूर्ण कार्यक्रमाचं आणि SCRT चे सन्माननीय संचालक हे अंमलबजावणीचं काम बघत आहेत. जिल्हा स्तरावर सन्माननीय प्राचार्य डायट हे समन्वयक आहे. माझा आवाज येत नाहीये का तपन सर? मेसेज बॉक्स मध्ये आवाज येत नाही असं म्हणतायत काही लोक. नाही सर, व्यवस्थित आवाज येत आहे. त्यांना कव्हरेजची समस्या होऊ शकते. त्या भागात आहे तिथे कव्हरेजचा इश्यू असू शकतो. तपन सर माझा आवाज येतोय का तुम्हाला? तर व्यवस्थित आवाज येतोय. जे FI त्या भागात आहे ते तिथे नेटवर्कचा इश्यू असू शकतो सर. ओके. तर सन्माननीय डायट प्राचार्यांच्या सोबतच शिक्षणाधिकारी प्राथमिक आणि माध्यमिक हे देखील या संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयक असणार आहे. त्यासोबतच सहाय्यक समन्वयक म्हणून 4 व्यक्ती काम करणार आहे. डायट स्तरावरून आदरणीय डॉक्टर विनीत मत्ते सर आणि मी स्वतः हे काम बघणार आहे आणि माध्यमिक मधून सन्माननीय उपशिक्षणाधिकारी आणि प्राथमिक मधून देखील सन्माननीय उपशिक्षणाधिकारी या कार्यक्रमाचं काम बघणार आहे. त्याच्यानंतर तालुका स्तरावर आपल्याला प्रति शाळा 20 शाळांना 1 याप्रमाणे समन्वयक, तालुका समन्वयक म्हणून आपल्याला नेमणूक करायची आहे. शक्यतो हे सर्व समन्वयक आपल्या विषय साधन व्यक्तीपैकी असतील याची आपण काळजी घ्यावी आणि एकूण संपूर्ण कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याची ही तालुका स्तरावर जबाबदारी तालुका समन्वयकाची असणार आहे सन्माननीय BEOच्या मार्गदर्शनामध्ये. शाळा स्तरावरती प्रति शाळा 1 FI आपल्याला निवडायचा आहे. आतापर्यंत आपण सगळ्यांनी FI ची निवड केली आहे असं आम्ही गृहीत धरतो आहे. तशा पद्धतीचं रिपोर्टिंग आपण सगळ्यांनी आम्हाला केलेलं आहे. आपण पुढे जाऊया. मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन, परख आणि NCERT ची राष्ट्रीय स्तरावर महत्वाची भूमिका आहे आणि त्यांनी आतापर्यंत चाचणीचं साहित्य तयार केलेलं आहे आणि कशा पद्धतीने हे कंडक्ट करायचं या संदर्भाने राज्याशी चर्चा केलेली आहे. हा संपूर्ण जो डाटा आहे तो कलेक्ट करणं आणि त्याचा रिपोर्ट तयार करणं हे NCERT आणि परख यांची ही जबाबदारी असणार आहे. हा एक प्रकारचा पायलट स्टडी आहे आणि त्याचा नंतर अहवाल राष्ट्रीय स्तरावरून प्रकाशित होणार आहे, प्रसिद्ध केल्या जाणार. पुढे जाऊया. राज्यस्तरावरून जिल्हास्तर प्रशिक्षण झालेलं आहे. म्हणजे जिल्हास्तरीय जे सर्व नोडल अधिकारी आणि संबंधित अधिकारी आहेत त्या सगळ्यांचं प्रशिक्षण झालेलं आहे. त्यासोबतच आज आपण तालुका समन्वयकांचं प्रशिक्षण घेतो आहे. राज्यस्तरावर साहित्य छपाई झालेली आहे, वितरण व्हायचं आहे, ते होईल लगेचच. साहित्य संकलन, स्कॅनिंग आणि अपलोडिंग हे विभागीय स्तरावर होणार आहे, हे मी आधीच आपल्याला सांगितलेलं आहे. आतापर्यंत आपण शाळा पडताळणीचं काम केलेलं आहे. 5 किंवा 5 पेक्षा कमी संख्या असणाऱ्या शाळा आपण शोधलेल्या आहेत आणि त्या आपण SCRT ला व्यवस्थित कळवलेलं आहे. त्यानंतर जिल्हा समन्वयकाशी समन्वय साधणे ही सुद्धा कामगिरी राज्यस्तरावरून पार पाडण्यात आलेली आहे. पुढे जाऊया. आता जिल्हा स्तरावर जिल्हा समन्वयक यांची काय भूमिका आहे हा आमचा पार्ट आहे, तरी मी थोडक्यात आपल्याला सांगतोय. तालुका समन्वयक व क्षेत्रीय अन्वेषक यांची नियुक्ती करणे आणि प्रशिक्षण देणे हे आमचं काम आहे. त्या अनुषंगाने तालुका समन्वयकांची नेमणूक झालेली आहे आणि क्षेत्रीय अन्वेषक आपण तुमच्याच माध्यमातून निवडलेले आहे. प्रशिक्षण आज आपण प्रत्यक्ष घेतो आहोत. त्यानंतर साहित्य वितरण ही होईल. कधी होणार त्या संदर्भाने आपल्याला लगेचच कळवण्यात येईल. राज्यावरून अजून साहित्य आपल्याकडे आलेलं नाही.
ते 1 किंवा 2 दिवस आधी आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. ते सुरक्षित आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवू. त्या संदर्भातल्या सगळ्या सूचना आपण जिल्ह्याच्या ग्रुपवर आणि त्या अनुषंगाने मग तालुका समन्वयक आपापल्या तालुक्याला देणार आहे. प्रत्यक्ष सर्वेक्षण करवून घेणे, त्यानंतर साहित्य संकलन करणे जिल्हा स्तरावर आणि स्कॅनिंगसाठी ते विभागीय स्तरावरती पाठवणे. विभागीय स्तरावर डाटा अपलोड होणे, ह्या सगळ्या भूमिका आतापर्यंत आम्हाला नेमून दिलेल्या होत्या. त्यापैकी काही पार पडलेल्या आहे, काही पुढे पार पडणार आहे. शाळा अंतिम करणे ही सुद्धा आमची जबाबदारी होती, ती आपण पार पडलेली आहे. आणि विद्यार्थी उपस्थिती म्हणजेच सर्वेक्षणाच्या दिवशी त्या शाळेतील निवडलेल्या इयत्तेतील सर्व विद्यार्थी उपस्थित राहतील याची काळजी आपण सर्वांनी घ्यायची आहे. त्या संदर्भात आम्ही आपल्याला वेळोवेळी सूचना दिलेल्या आहे. आपण देखील आपल्या FIच्या माध्यमातून आणि सन्माननीय मुख्याध्यापकांच्या माध्यमातून ही प्रेरणा सर्व शिक्षकांना द्यायची आणि विद्यार्थ्यांना पण सांगायचं आहे की निवडलेल्या इयत्तेचे विद्यार्थी सर्वेक्षणाच्या दिवशी उपस्थित राहतील. पुढे जाऊया. आता तालुका समन्वयक म्हणून आपण 20 शाळांमागे एक समन्वयक असं नियोजन केलेलं आहे. तर आणि संपूर्ण तालुक्याचं सुद्धा समन्वयन आपल्याला करायचं आहे. म्हणजे शाळामागे एक तालुका समन्वयक आणि कुणीतरी एक जण संपूर्ण तालुक्याचं समन्वयन करणार आहे. FI नियंत्रण आणि कार्यवाही व प्रशिक्षण हा सुद्धा आपला भाग आहे. FI नियंत्रण म्हणजे FIची निवड आपण केलेली आहे. अगदी वेळेवर काही अडचणी येत असतील तर जिल्ह्याशी संपर्क साधून FIच्या अनुषंगाने काय निर्णय घ्यायचा तो तालुका समन्वयकांना घ्यायचा आहे. त्यासोबतच संपूर्ण कार्यवाही FIच्या माध्यमातून पार पाडणे आणि आजच्या प्रशिक्षणात जे लोक उपस्थित राहू शकले नाही त्या FIचं प्रशिक्षण आपण तालुका स्तरावर अशाच पद्धतीने शक्य झालं तर ऑफलाईन, नाही तर आपण ऑनलाईन देऊ शकता. त्यासोबतच साहित्य वितरण करणे आणि संकलन करणे ही तालुका समन्वयकाची जबाबदारी असणार आहे. अत्यंत महत्वाचं म्हणजे याची गोपनीयता कुठेही भंग होणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे. देताना आणि घेताना हे साहित्य खात्री करून घ्यायचं आहे. OMR जमा करून घेणे आणि खात्री करणे. आणि नंतर दिलेलं साहित्य जेव्हा तुमच्याकडे परत येईल सर्वेक्षण झाल्यानंतर ते सुस्थितीत योग्य संख्येमध्ये जिल्हा समन्वयक यांच्याकडे जिल्ह्यावर पोहोचवणे ही तालुका समन्वयकाची जबाबदारी असणार आहे. पुढे जाऊया. क्षेत्रीय अन्वेषक म्हणून कोण काम करतील? आतापर्यंत आपण सर्वांनी FI म्हणून निवड केलेलीच आहे. अपेक्षित असं होतं की DLED चे विद्यार्थी, BEd चे विद्यार्थी, MEd चे विद्यार्थी, MA मधील विद्यार्थी, निवृत्त शिक्षक किंवा 11वी मधील विद्यार्थी असं अपेक्षित होतं. परंतु आपल्याकडून ज्या वेगवेगळ्या अडचणी आमच्यापर्यंत आल्या त्या अनुषंगाने आपण सगळ्यांना सूचना दिली. आपण राज्यस्तरावरही या संदर्भाने संपर्क केला आणि त्या माध्यमातून मग आपल्याला परवानगी मिळालेली आहे की आपण आपल्या पद्धतीने जर शिक्षक याच्यामध्ये सहभागी होऊन FIचं काम करण्यास आपल्याला सहकार्य करत असतील तर आपण त्यांची देखील मदत घेऊ शकता असं सांगण्यात आलेलं आहे. त्या पद्धतीने आपण क्षेत्रीय अन्वेषकाची निवड देखील केलेली आहे. सर्वेक्षण पूर्व प्रशिक्षण पूर्ण करणे आज जिल्हास्तरीय होत आहे. आपण तालुकास्तरीय लगेचच अरेंज करायचं आहे. हे महत्वाचं आहे. पुढचं की सर्वेक्षणाची पूर्वतयारी म्हणून आपल्याला 2 नोव्हेंबरला निवडलेल्या शाळेमध्ये भेटी द्यायच्या आहेत. म्हणजे ती शाळा कशी आहे, वर्ग कसा आहे, बैठक व्यवस्था कशी आहे, तिथला फलक कसा आहे, त्याचे शिक्षक कोण आहे, मुख्याध्यापकांची भेट घेणे हे सगळं FIने आदल्या दिवशी करायचं आहे. सोबतच टीचर क्वेश्चनायर आणि स्कूल क्वेश्चनायर भरून घेणे असं देखील म्हटलेलं आहे. म्हणजेच प्रश्नपत्रिकांच्या सोबत शिक्षक प्रश्नावली आणि शाळा प्रश्नावली ज्या आपल्याला देण्यात येणार आहे त्या भरून घेणे हे 2 तारखेला करायचं असं राज्यांनी आपल्याला सुचविलेलं आहे. पण जर आपल्याला आलेलं साहित्य PQ आणि SQ साठी आधीच फोडण्याची परवानगी मिळाली तर आपण हे 2 तारखेला करून घेऊ. अन्यथा
ते आदल्या दिवशी आपल्याला फोडण्याची परवानगी जर मिळाली नाही PQ आणि SQ, तर मात्र आपल्याला सर्वेक्षणाच्या दिवशीच सर्वेक्षण सुरू असताना SQ हे मुख्याध्यापकाकडून भरून घ्यायचं आहे, म्हणजे स्कूल क्वेश्चनायर, आणि TQ हे शिक्षकांकडून भरून घ्यायचं आहे. या संदर्भात ज्या कॉन्क्रीट सूचना आहे, 2 तारखेलाच भरून घ्यायचं की मग प्रत्यक्ष सर्वेक्षणाच्या दिवशी भरून घ्यायचं, ते आपल्याला कळविण्यात येईल. पण सध्या गृहीत आपण असं धरूया की 2 तारखेला आपल्याला हे TQ आणि SQ भरून घ्यायचे आहे, म्हणजे दुसऱ्या दिवशी कामाचा जो येणारा ताण आहे तो कमी होईल. त्यासोबतच आपल्याला एक फील्ड नोट दिली जाणार आहे. सर्व FI ना एक फील्ड नोट भरायची आहे, म्हणजे संपूर्ण त्या वर्गाची आणि त्या शाळेची माहिती त्या फील्ड नोट मध्ये भरायची आहे. फील्ड नोट कशी असणार आहे हे आपण शेवटी जे नमुने बघणार आहोत त्याच्यामध्ये दिलेलं आहे, तिथे तुम्हाला ते नीट समजेल. परंतु ही फील्ड नोट जी आहे ती आपल्याला 2 भरून घेणं अपेक्षित आहे. या फील्ड नोट मध्ये एक शीट असणार आहे ज्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे हजेरी पत्रकावरचे रोल नंबर असणार आहे सिक्वेन्सनी. तर ती फील्ड नोट सुद्धा 2 तारखेला भरून घ्यावी अशी राज्यावरून सूचना आहे. आपण पुढे जाऊया. इथे आता कुठल्या कामाची जबाबदारी आहे, त्या कामाच्या जबाबदारीमध्ये नेमकं काय करायचं आहे, म्हणजे ऍक्टिव्हिटी काय करायची आहे. रिस्पॉन्सिबल पर्सनल म्हणजेच यासाठी जबाबदार घटक कोण आहे, आणि शेवटचा जो कॉलम आहे तो टायमिंगचा आहे. तर त्याची अपेक्षित वेळ कोणती आहे हे इथे दिलेलं आहे. तर याच्यामध्ये बघा बारीक अक्षरात आहे, हे आपण नंतर सावकाश पुन्हा वाचून घ्यायचं आहे. तर याच्यामध्ये बघा रिपोर्टिंग टू सॅम्पल स्कूल म्हणजे निवडलेल्या शाळांवरती आपल्याला कधी उपस्थित राहायचं आहे, तर सर्वेक्षणाच्या दिवशी सकाळी 7 वाजता आपल्याला या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे. कोण उपस्थित राहतील? फील्ड इन्व्हेस्टिगेटर आणि तालुका समन्वयक. त्याच्यानंतर दुसरं जे काम आहे ते इन्स्पेक्शन ऑफ द एक्झाम रूम, हे आपल्याला 7 ते 7:30च्या दरम्यान परत करून घ्यायचं आहे. आपण 2 तारखेला शाळेला भेट देऊन हे सगळं बघणारच आहोत. परत एकदा खातरजमा करायची आहे गेल्या. Exam rooms should have proper ventilation, working condition, benches and provisions for children with disability. 30 विद्यार्थी एका वर्गात बसू शकतील अशा पद्धतीची ही वर्गाची रचना आहे की नाही हे आपण आदल्या दिवशीच खात्री करायची आहे आणि गेल्या परत एकदा खात्री करून घ्यायची आहे. त्यानंतर 7:30 ते 8च्या दरम्यान आपल्याला सगळं OMR आणि बुकलेटचं हे कलेक्शन करायचं म्हणजे वितरण करायचं आहे. FIs will collect the sealed packets of OMR and test booklet from DLC directly at the school. म्हणजे आत्ताच यामध्ये सूचना दिलेली आहे की डायरेक्ट स्कूलवरच जिल्ह्याच्या माध्यमातून किंवा तालुक्याच्या माध्यमातून हे सगळं साहित्य आपल्याला मिळेल 7:30 ते 8च्या दरम्यान. पण गडचिरोलीचा विचार करता आपण फार लांब म्हणजे फार लांबचे आणि रिमोट एरियातले तालुके असल्यामुळे या संदर्भाने हे शक्य आहे का याचा पडताळा आम्ही घेणार आहोत, आणि शक्यतो आदल्या दिवशी याचं वितरण कसं होईल त्या संदर्भाने आम्ही नियोजन करू आणि त्या संदर्भाने राज्याशी आम्ही चर्चा करणार आहोत. पण टाइम टेबल मध्ये मात्र असं अपेक्षित आहे की ते डायरेक्ट त्या दिवशी सकाळी 7:30 ते 8च्या दरम्यान स्कूलवरती हे सगळं साहित्य उपलब्ध झालं पाहिजे. मग ते तालुका समन्वयकाच्या माध्यमातून होतील की जिल्हा स्तरावरून होईल हे आपल्याला कन्फर्म आपल्या तालुक्याच्या ग्रुपवर सांगण्यात येईल. त्याच्यानंतर सॅम्पलिंग ऑफ स्टुडंट्स, विद्यार्थ्यांची निवड कशी करायची आहे. 30च्या आत विद्यार्थी असतील तर आपल्याला सॅम्पलिंग करायची गरज नाही. 30 किंवा 29, 28 असे आणि 5च्या वर 6, 7, 8 आणि 30च्या आत अशी जर संख्या असेल तर आपल्याला सॅम्पलिंग करायची गरज नाही. ही सॅम्पलिंग कुणाला करायची आहे? विद्यार्थ्यांची ज्यांच्या वर्गामध्ये 30 पेक्षा जास्त विद्यार्थी आहे त्यांनी
सॅम्पलिंग करून फक्त 30 विद्यार्थ्यांना या सर्वेक्षणासाठी निवडायचं आहे, कारण सगळं जे साहित्य आहे ते 30च्या संख्येमध्ये आपल्याकडे उपलब्ध होणार आहे. ठीक आहे. त्यासोबत पुढे मग आपल्याला इन्स्ट्रक्शन्स द्यायचे आहे, डिस्ट्रीब्युशन करायच्या आधी साहित्य विद्यार्थ्यांना. तपन सर, एकदा मला सांगा, माझा आवाज येतोय का? 2 मेसेज आलेला आहे की आवाज बिलकुल नाही आ रही. हा सर, आवाज व्यवस्थित येतोय आणि सुव्यवस्थित येतोय सर. ज्यांना येत नाही त्यांच्या तिथे ओके. ज्यांना आवाज येत नसेल त्यांनी कृपया स्ट्रॉंग नेटवर्क मध्ये जावं, कारण बहुतांश लोकांना माझा आवाज येत आहे. आणि ज्यांना कोणाला आवाज येत नसेल त्यांच्या नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे असं आपण कृपया गृहीत धरा आणि जिथे स्ट्रॉंग नेटवर्क आहे तिथून जॉईन होण्याचा कृपया प्रयत्न करावा. विद्यार्थ्यांना म्हणजे कसं बसायचं, नेमकं आपल्याच रोल नंबरवरती बसायचं, त्यानंतर OMR शीट कशी असणार आहे, त्यासोबतच प्रश्नपत्रिका कशी असणार आहे, आपण ती कशी भरायची आहे, वेळ काय असणार आहे, कुठून कुठपर्यंत आपल्या म्हणजे किती प्रश्न आहे, त्यानंतर किती वेळ असणार आहे, या सगळ्या सूचना आपल्याला शिक्षकाच्या माध्यमातून आधीच विद्यार्थ्यांना दिलेल्या असल्या तरी परत एकदा आपल्याला इन्स्ट्रक्शन FI नी त्या सर्व विद्यार्थ्यांना देणं इथे अपेक्षित आहे. त्यानंतर 10:20 ते 10:30 या दरम्यान आपल्याला बुकलेटचं वाटप करायचं आहे. आता बुकलेट म्हणजे MPSCच्या परीक्षांमध्ये आपण सगळ्यांनी काम केलेलं असेलच, तर प्रश्नपत्रिकेच्या आतच OMR शीट टाकलेली असते. तर ते बुकलेट वाटणार आणि OMR शीट त्याच्यातून काढून त्याच्यावरच्या इन्स्ट्रक्शन भरायला लावायच्या आहे. आणि 10:30 वाजता आपल्याला ही टेस्ट सुरू करायला लावायची आहे. 10:20 ते 10:30 हा 10 मिनिटांचा वेळ हा बुकलेट डिस्ट्रीब्युशन आणि त्यासोबतच वरची जी माहिती आहे OMR शीट वरची ती भरण्यासाठी आपल्याला विद्यार्थ्यांना द्यायची आहे. आपण आता एक लक्षात घेऊया की 3री, 6वी आणि 9वीचे हे जे विद्यार्थी आहेत, 9वीच्या आणि 6वीच्या विद्यार्थ्यांना शक्यतो प्रॉब्लेम येणार नाही. 6वीच्या विद्यार्थ्यांना थोडाफार येईल, 3रीच्या विद्यार्थ्यांना कदाचित जास्त येण्याची शक्यता आहे. तेव्हा आपण FI म्हणून ही माहिती भरताना विद्यार्थ्यांना मदत करायची आहे. इयत्ता 3ऱ्या साठी तर आपल्याला उत्तरपत्रिकेमध्ये जर त्यांना उत्तर भरता येत नसतील तर तिथे सुद्धा ज्या विद्यार्थ्यांना उत्तर गडद करता येत नसेल तर ते कसं करायचं ते सुद्धा आपल्याला सांगायचं आहे. 3रीच्या विद्यार्थ्यांकडे आपल्याला विशेष लक्ष द्यायचं आहे आणि त्यांच्याकडून चुका होणार नाही. आधीच त्यांना सूचना द्यायची की जर काही कळलं नाही तर मला म्हणजे FI ला विचारा, ओके, पण न समजता कुठलंही भरू नका. त्या संदर्भाने आणखी काही सूचना आहेत त्या मी पुढच्या PPT मध्ये येतीलच, त्यात आपल्याला देणार आहेच. तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या घटकांची जबाबदारी परीक्षा सुरू होतपर्यंत प्रत्यक्ष दिवशी टायमिंग नुसार आपल्याला नेमून देण्यात आलेली आहे. पुढे जाऊया. त्यानंतर काय करायचंय, प्रत्यक्ष इन्व्हिजिलेशन करायचं आहे. विद्यार्थ्यांना व्यवस्थित सूचना द्यायच्या आहे FI नी म्हणजे क्षेत्रीय अन्वेषकांनी. कुठल्याही विद्यार्थ्याला शिक्षा करायची नाही, त्यांना रागवायचं नाही किंवा त्यांना कुठली माल प्रॅक्टिस म्हणजे चुकीच्या गोष्टी करू द्यायचं नाही. प्रेमाने समजून सांगायचं आणि आपले विद्यार्थी ऐकतात, कारण शाळेमध्ये आल्यानंतर आणि परीक्षेचं गांभीर्य आपल्या विद्यार्थ्यांना माहित आहे, त्याच्यामुळे असा कुठलाही प्रकार होणार नाही. तरी सुद्धा आपण कुठल्याही विद्यार्थ्यांना रागवू नका किंवा कुठल्याही प्रकारची शिक्षा करू नका. त्यांना चुकीची गोष्ट करण्यापासून फक्त परावृत्त करा. त्याच्यानंतर प्रॉक्टरिंग अँड ऑब्झर्वेशन हे सगळं काम आपल्याला तालुका समन्वयक जिथे जिथे भेटी देणार आहेत, त्यासोबतच जिल्हा स्तरावरून जे ऑब्झर्वर येणार आहे हे सगळं नियंत्रण करणार आहे, शाळांना भेटी देणार आहे. त्यासोबतच फिलिंग ऑफ OMR याच्यामध्ये आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे की विद्यार्थ्यांना मदत करण्याचं काम FI ला करायचं आहे. ओके, शक्यतो 3रीच्या विद्यार्थ्यांना हे याच्यामध्ये अडचण येणार आहे, तर इथे आपण त्यांना योग्य पद्धतीने मदत करावी ही जबाबदारी क्षेत्रीय अन्वेषकांना
देण्यात आलेली आहे. त्यानंतर काउंटिंग अँड पॅकिंग हे सुद्धा FI ना करायचं आहे. किती उपस्थित विद्यार्थी होते आणि आपल्याला किती मटेरियल आलेलं आहे, किती प्रश्नपत्रिका आलेल्या आहेत, त्या पद्धतीने वापरलेल्या किती आणि न वापरलेल्या किती याचा हिशोब आपल्याला तयार करायचा आहे. हे क्षेत्रीय अन्वेषकाचं काम आहे. त्यानंतर फिलिंग ऑफ फील्ड नोट्स. फिलिंग ऑफ फील्ड नोट ही सुद्धा क्षेत्रीय अन्वेषकांसाठी आहे. त्या ती व्यवस्थित भरून आपल्याला तालुका स्तरावर तालुका समन्वयकाकडे ती जमा करायची आहे साहित्यासोबतच. त्यानंतर डेटा कलेक्शन आहे, जे हे सगळं साहित्य असणार आहे हे आधी तालुका स्तरावर संकलित होईल. ती तालुका समन्वयकाची जबाबदारी आहे आणि त्यानंतर ती DLC म्हणजे डिस्ट्रिक्ट लेवल कोऑर्डिनेटरची म्हणजे ती आमची जबाबदारी असणार आहे. पुढे जाऊया. हे आपण नंतर वाचून आधी चांगल्या पद्धतीने समजून घेणार. आता ही जी बैठक व्यवस्था आहे ती आपण बघूया कशा पद्धतीने आपण रचना करायची आहे. जसं MPSC ला केलं जातं तशा पद्धतीनेच ही बैठक व्यवस्था करायची आहे. एका रांगेमध्ये 5 विद्यार्थी बसतील आणि 6 पंच 30 म्हणजे अशा 6 रांगा होतील. अशा पद्धतीची वर्गखोली या परीक्षेसाठी या सर्वेक्षणासाठी निवडायची आहे. आणि आपण मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रश्नपत्रिकांना कोड दिलेले आहे. ABCD असं न देता 31, 32, 33 तिसरीला दिलेला आहे, 61, 62, 63 सहावीला दिलेला आहे आणि 91, 92, 93, 94 9वीला दिलेला आहे. त्याच्यामुळे पहिल्या विद्यार्थ्याला 31 वाला संच येईल, दुसऱ्या विद्यार्थ्याला 32चा संच येईल, तिसऱ्या विद्यार्थ्याला 33चा संच येईल आणि परत चौथ्या विद्यार्थ्याला 31चा संच येईल. अशा पद्धतीने 3-3च्या इंटरव्हलने हे संच वाटप केले जाईल. अशा पद्धतीने खातरजमा आपल्याला करायची आहे. त्याच सिक्वेन्सनी वाटायचं आहे, मागे पुढे करायचं नाही. ओके. परत 6व्या विद्यार्थ्याकडे समोर यायचं आहे आणि जो क्रमांक येणार आहे प्रश्नपत्रिकेच्या संचाचा तो आपल्याला इथून सुरू करायचा आहे. एकदा आपण काळजीपूर्वक बघून घ्यावं. फार सोपं आहे, याच्यात कठीण असं काही नाही, कारण आपल्याला या वेगवेगळ्या प्रकारच्या एक्झाम्स आपण याआधी कंडक्ट केलेल्या आहेत. काही शंका असेल तर आपण शेवटी घेऊया. पुढे जाऊ. आता हे सर्वेक्षण जे साहित्य आहे ते कशा पद्धतीने आपल्याला मिळणार आहे याचा गोषवारा याच्यामध्ये दिलेला आहे. आपल्याला काय काय मिळणार आहे ते बघा. इयत्ता 3री साठी चाचणी संच म्हणजे प्रश्नपत्रिका असणार आहे 31, 32, 33 अशा क्रमांकाच्या आणि त्याची संख्या असणार आहे एकूण 30. 31चे 10, 32चे 10 आणि 33चे 10 असे एकूण 30 प्रश्नपत्रिकाचा संच आपल्याला मिळणार आहे. इयत्ता 6वीला देखील 10, 10, 10 अशा पट्टीमध्ये एकूण 30 प्रश्नपत्रिका मिळणार आहे आणि इयत्ता 9वीला मात्र 4 प्रश्न संच म्हणजे 91, 92, 93, 94 अशा क्रमांकाचे 4 प्रश्न संच असल्यामुळे 8च्या पट्टीमध्ये 8 चोक 32 असे प्रश्न संच मिळणार आहे. ओके. त्यानंतर फील्ड नोट याच्या सोबत असणार आहे. FI ने भरायची आहे ही संपूर्ण माहिती. 3रीच्या वर्गासाठी 1, 6वीच्या वर्गासाठी 1 आणि इयत्ता 9वीच्या वर्गासाठी 1. त्याच्यानंतर PQ मिळणार आहे. PQ म्हणजे प्युपिल्स क्वेश्चनायर, म्हणजे ही प्रश्नपत्रिका सोडवून झाल्यानंतर त्याच विद्यार्थ्यांना आपल्याला परत त्यांच्या वैयक्तिक मतांची नोंद करण्यासाठी आपल्याला या PQ द्यायच्या आहे. पुढे मी तुम्हाला या PQचं सॅम्पल पण दाखवणार आहे. त्या PQ मध्ये साधारणतः 20च प्रश्न आहे, म्हणजे फार वेळ लागणार नाही. त्याच्यामुळे परीक्षा झाल्या लगेचच आपल्याला म्हणजे सर्वेक्षण झाल्या लगेचच विद्यार्थ्यांना या PQचं वाटप करायचं आहे. 3रीला 30, 6वीला 30 आणि इयत्ता 9वीला 30 पुरवण्यात आलेले आहे. SQ म्हणजे स्कूल क्वेश्चनायर ही प्रत्येक इयत्तेला 1-1 देण्यात आलेली आहे. ठीक आहे. 1-1-1 अशा इयत्ता 3रीला 1, 6वीला 1 आणि इयत्ता 9वीला 1 अशा पद्धतीने. आणि टीचर्स क्वेश्चनायर हे इयत्ता 3रीला 2, इयत्ता 6वीला 2 आणि इयत्ता 9वीला 2 अशा पद्धतीने द्यायचे आहेत. आता 6वीला 2 शिक्षक म्हणजे कोणते?
भाषा आणि गणित शिकवणारे. इयत्ता 9वीला 2 शिक्षक कोण? तर भाषा आणि गणित शिकवणारे. इयत्ता 3री साठी मात्र 2 जरी TQ दिलेल्या असल्या तरी त्या वर्गाला म्हणजे इयत्ता 3रीला शिकवणारे जे वर्ग शिक्षक आहे त्या एका वर्ग शिक्षकाकडून आपल्याला ही क्वेश्चनायर भरून घ्यायची आहे. तर अशा पद्धतीने एकूण अशा पद्धतीने आपल्याला साहित्याचं वितरण होणार आहे. OMR शीट आपल्याला कशा पटीत देण्यात येणार आहे ते खाली दिलेलं आहे बघा. 35 + 35 + 1 + 2 हे अशा पद्धतीने इयत्ता 3री, 6वी आणि इयत्ता 9वीला वाटप करण्यात येणार आहे. फील्ड नोटसाठी OMR शीट असणार नाहीये. ओके, तर कशासाठी असणार आहे OMR शीट? तर प्रश्नपत्रिकेमध्ये OMR शीट असणार आहे. ओके, एकूण 30 प्रश्नपत्रिका जरी असल्या तरी 5 एक्स्ट्रा OMR शीट प्रश्नपत्रिकांच्या माध्यमातून आपल्याला पुरवण्यात येतील. त्यासोबतच PQ ज्या आहे त्या किती असणार आहे? पीपल्स क्वेश्चनायर म्हणजे विद्यार्थी प्रश्नावली या 30 असणार आहे. याच्यासाठी सुद्धा आपल्याला 5 OMR शीट एक्स्ट्रा पुरविण्यात आलेल्या असणार आहे, म्हणजे त्या 35 असणार आहे. ठीक आहे. SQ म्हणजे स्कूल क्वेश्चनायर याच्यासाठी 1 OMR शीट आहे आणि TQ म्हणजे टीचर्स क्वेश्चनायर त्या 2 दिलेल्या आहे त्याच्यासाठी 2 OMR शीट असणार आहे. ओके, म्हणजे आपण हे लक्षात घेऊया की OMR शीट म्हणजे प्युपिल्स क्वेश्चनायर आणि प्रश्नपत्रिकेच्या सोबत 5-5 OMR शीट एक्स्ट्रा येणार आहेत. चुकून एखाद्या विद्यार्थ्याने फारच चुकवलं, खूप खाडातोड झाली किंवा काही झालं तर त्याच्यासाठी म्हणून ह्या एक्स्ट्रा OMR शीट आपल्याला पुरवण्यात आलेल्या आहे. खूप इमर्जन्सी मध्येच, अत्यावश्यक परिस्थितीमध्येच या एक्स्ट्रा OMR शीटचा आपल्याला वापर करायचा आहे. अन्यथा या OMR शीट आपण तशाच्या तशा परत द्यायच्या आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. या साहित्यासोबत आपल्याला म्हणजे कशा स्वरूपात हे साहित्य पोहोचणार आहे? तर आपल्याला एकूण 4 पॉकेट्स मिळणार आहे. ओके, 2 पॉकेट्स भरलेले असतील आणि 2 पॉकेट्स रिकामी असतील. ठीक आहे. पहिलं जे पॅकेट असणार आहे 1 क्रमांकाचं, याच्यामध्ये प्रश्न पुस्तिका असणार आहे आणि म्हणजे इयत्तानीय प्रश्नपुस्तिका व OMR असणार आहे. आपण आधीच चर्चा केल्याप्रमाणे प्रश्नपुस्तिकेमध्येच OMR शीट टाकलेली असणार आहे. त्याच्यामुळे प्रश्नपुस्तिका प्लस OMR शीट या पहिल्या पॉकेटमध्ये असणार आहे. आता दुसऱ्या पॉकेटमध्ये काय आहे? तर प्रश्नपत्रिका व्यतिरिक्तचे इतर साहित्य हे दुसऱ्या पॉकेटमध्ये आहे. तर पीपल्स क्वेश्चनायर, स्कूल क्वेश्चनायर, टीचर्स क्वेश्चनायर ह्या सगळ्या प्रश्नावल्या आणि या प्रश्नावल्यांच्या सोबतच्या ज्या सगळ्या OMR असणार आहे त्या प्रश्नावलीमध्ये टाकूनच असणार आहे त्या सगळ्या OMR शीट प्लस दुसऱ्या पॉकेटमध्ये हे फील्ड नोट असणार आहे की जे आपल्याला FI ला भरायचं आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे जर आपल्याला हे पॉकेट 2 फोडण्याची परमिशन राज्याने दिली आधीच्याच दिवशी तर आपण SQ आणि TQ स्कूल क्वेश्चनायर, टीचर क्वेश्चनायर आणि ही फील्ड नोट जी FI साठी असणार आहे ही 2 तारखेलाच भरून घ्यायची आहे. पण केव्हा? आम्ही आपल्याला कन्फर्म सांगू तेव्हा. अदरवाईज ही आपल्याला सर्वेक्षणाच्या दिवशी भरावी लागेल जर राज्याने आपल्याला तशी परमिशन दिली नाही तर. पण आतापर्यंतच्या सूचनेवरून असं वाटते की आपल्याला हे 2 तारखेला हे पॉकेट फोडून त्या साहित्यामध्ये हे सगळं भरण्याची परमिशन देण्यात येईल. आपलं काम कमी करण्याच्या दृष्टिकोनातून 2 तारखेला स्कूल क्वेश्चनायर, टीचर क्वेश्चनायर आणि फील्ड नोट आपण भरून घ्या. आणि हे सगळं वापरून झालेलं साहित्य म्हणजे पॅकेट 1 च्या अनुषंगाने जे साहित्य असणार आहे ते रिकामी पॅकेट 1 मध्ये आणि पॅकेट 2 च्या अनुषंगाने जे काही साहित्य असणार आहे ते रिकामा पॅकेट 2 मध्ये भरायचं. ते कसं भरायचंय ते पुढच्या स्लाइड मध्ये आपण बघूया. पुढे जाऊया. हा, एक सॅम्पल OMR शीट आहे, आपण झूम करून बघा.
आपल्याला दिसत असेल वर परख असं लिहिलेलं आहे 2023 ही OMR शीट आहे. ही साइड 1 असं दाखवलेलं आहे याच्यामध्ये. याच्यामध्ये विद्यार्थ्याचं नाव, स्टुडंट नेम, स्कूल नेम, ब्लॉक नेम, डिस्ट्रिक्ट नेम, स्टेट नेम हे सगळं विद्यार्थ्याला लिहायला लावायचं आहे. मधले सुरुवातीचे परीक्षा सुरू होण्याच्या आधीचे 10 मिनिट आहे. हे सगळं करण्यासाठी आपण मदत करायच्या FI नी. शक्य झालं तर आपल्याला तिथल्या टीचरची जर मदत घेता येत असेल फक्त सुरुवातीला तर आपण ती घेऊ शकता. मात्र एकदा परीक्षा सुरू झाली तर आपण तिथे मुख्याध्यापक, शिक्षक कुणालाही शाळेतल्या कुठल्याही व्यक्तीला आतमध्ये आपण अलो करायचं नाहीये. सुरुवातीला हे सगळं भरण्यासाठी FI नी सगळ्या विद्यार्थ्यांना व्यवस्थित सूचना देऊन मदत करायची आहे. शाळेचा UDIS स्कूल कोड जो असणार आहे तो सर्वांनी गेल्या फळ्यावरती स्वच्छ अक्षरामध्ये विद्यार्थ्यांना लिहून द्यायचा आहे आणि विद्यार्थ्यांना नीट सांगायचं आहे की बरोबर त्या दिलेल्या चौकटीत आधी तो UDIS क्रमांक लिहायचा आणि त्याच्यानंतर त्याचा खाली डेमो म्हणून ते सर्कल फुल करून घ्यायचे आहे. आपल्याला बराच अवधी मिळणार आहे सकाळी, कारण आपण आदल्या दिवशी जर तयारी करून ठेवली तर तयारीसाठीचा दिलेला जो सुरुवातीचा वेळ आहे तो आपण या कामी वापरू शकतो. ते म्हणजे फळ्यावर विद्यार्थ्यांना ओव्हल कसे भरायचे ते त्याचं गायडन्स आपण करू शकतो. याच्यामध्ये काय काय अपेक्षित आहे OMR शीट मध्ये? मॅनेजमेंट ऑफ द स्कूल म्हणजे स्कूलचं कोणतं मॅनेजमेंट आहे ते याच्यामध्ये अपेक्षित आहे. याच्यामध्ये कोड दिलेले आहे वेगळ्या यांना. गव्हर्नमेंट एडेड, डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन, प्रायव्हेट अनएडेड आणि लोकल बॉडी हे आपल्यासाठी महत्वाचे असणार आहे. 4 क्रमांकाचं गव्हर्नमेंट एडेड साठी आहे, 1 क्रमांकाचं डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशन साठी आहे, 05 हे प्रायव्हेट अनएडेड साठी आहे आणि 3रं हे लोकल बॉडी म्हणजे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांसाठी आहे. ते आपण जेव्हा आम्ही ही PPT आपल्याला देऊ तेव्हा त्या मॉडेलमध्ये एकदा बारकाईने आपण हे बघून घ्यावं. त्यानंतर मीडियम ऑफ इन्स्ट्रक्शन, त्या तुकडीचं माध्यम कोणतं आहे? ऑलरेडी आपण सिलेक्ट केलेलं आहे माध्यम. मराठी आहे, इंग्रजी आहे, हिंदी आहे, जे काही असेल ते या 25 भाषांपैकी आपल्याला निवडायचं आहे. त्यानंतर बुकलेटचा सेट कोणता आहे? म्हणजे ABCD ऐवजी आपण आता आकडा दिलेला आहे, बरोबर आहे. मग 31 आहे की 32 आहे ते आधी त्या रकान्यामध्ये विद्यार्थ्याला लिहायला लावायचं आहे आणि मग ते ओव्हल भरायला सांगायचं आहे. त्यासोबत स्टुडंट ID म्हणजे आपण जो सीचा नवीन रोल नंबर विद्यार्थ्यांना देणार आहोत तो तिथे भरायचा आहे. पुन्हा एकदा मी रिपीट करतो, स्टुडंट ID म्हणजे आपण सीज करिता जो रोल नंबर विद्यार्थ्यांना देणार आहोत तो रोल नंबर याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे. ठीक आहे. त्यानंतर ग्रेड 3री, 6वी की 9वी, त्याच्यानंतर स्टुडंटचं जेंडर बॉय आहे, गर्ल आहे की ट्रान्सजेंडर आहे. त्यानंतर सोशल ग्रुप म्हणजे प्रवर्ग कोणता, SC, ST, OBC, जनरल की EVS. विद्यार्थी जर दिव्यांग असेल तर त्याच्या दिव्यांगत्वाचा कोणता प्रकार आहे तो इथे लिहायला लावायचा आहे. स्कूल शिफ्ट ही मॉर्निंग आहे, इव्हिनिंग आहे की डे शिफ्ट आहे. स्कूलचं टाईप कोणतं आहे, कन्या शाळा आहे की फक्त मुलांची शाळा आहे की को एडेड आहे. आपल्या बहुतांश शाळा ह्या को एडेड आहे. फक्त कन्या शाळा कुणघाडासारखी शाळा असेल तर मग ती गर्ल्स असणार आहे. ओके. एरिया कोड जर शहरात असतील तर आपण त्याला अर्बन असं लिहू, खेड्यात असतील, ग्रामीण भागात असेल तर आपण त्याला रुरल असं लिहू. ओके. स्कूलची कॅटेगरी कोणती आहे ते सुद्धा लिहायचं आहे. म्हणजे 1 ते 5 ची शाळा आहे की 1 ते 8 ची आहे की 5 ते 8 ची आहे की 1 ते 10 ची आहे ते सुद्धा इथे लिहायचं आहे. त्यासोबतच या शाळेमध्ये प्री प्रायमरीचं सेक्शन सुरू झालेलं आहे का? अंगणवाडी व्यतिरिक्त, अंगणवाडी शिवाय प्री प्रायमरीचं सेक्शन सुरू झालेलं आहे का? म्हणजे काही राज्यांमध्ये हा प्रयोग सुरू झालेला असल्यामुळे हे ऑप्शन इथे दिलेला आहे. तर ते येस ऑर नो असं ओव्हल भरायचं आहे आणि खाली आपण बघू शकता स्टुडंट्स रिस्पॉन्स साठी 60 जागा दिलेल्या आहे. म्हणजे मॅक्झिमम 60, कारण 9वीच्या विद्यार्थ्यांना 60 प्रश्न सोडवायचे आहे, 6वीच्या विद्यार्थ्यांना 50 प्रश्न सोडवायचे आहेत आणि 3रीच्या विद्यार्थ्यांना 40 प्रश्न सोडवायचे आहेत. त्याच्यामुळे मॅक्झिमम 60 ओव्हल इथे दिलेले आहे. त्याच्यामुळे 9वीच्या विद्यार्थ्यांना 60 ओव्हल पर्यंत भरण्याची मुभा असणार आहे. असं गायडन्स आपण विद्यार्थ्यांना करायचं आहे.
ओके, आपण पुढे जाऊया. OMR भरताना काय करायचं आहे त्या सूचना सुद्धा आपण विद्यार्थ्यांना शिक्षकाच्या माध्यमातून आदल्या दिवशी आणि प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या आधी ज्या इन्स्ट्रक्शन साठी वेळ दिलेला आहे तेव्हा, की फक्त आणि फक्त बॉल पॉइंट पेनचा वापर करायचा आहे, जेलचा पेन वापरायचा नाही आणि तो पेन काळा किंवा निळा असावा. OMR भरण्याची योग्य पद्धत कोणती ते आपण फळ्यावर समजून सांगावं त्यांना. हाताळण्याची योग्य पद्धत सुद्धा म्हणजे चुरगाळू नये, फोल्ड करू नये. एखादं उत्तर डार्क केल्यानंतर विद्यार्थ्याला वाटतं की उत्तर वेगळंच आहे, मग तो परत दुसरं उत्तर सुद्धा डार्क करतो, तर ते उत्तर गृहीत धरलं जाणार नाही, तर तो प्रश्नच बाद केला जाईल, म्हणजे प्रश्न चुकीचा ठरवला जाईल. ते गुण विद्यार्थ्यांना मिळणार नाही, ही कल्पना द्यायची आहे. आणि क्षेत्रीय अन्वेषकांनी जर गरज पडली म्हणजे FI वर्गावर असताना तर प्रश्नामध्ये काही अडचण असेल 3री-6वीच्या विद्यार्थ्यांना समजण्यामध्ये, आपण त्यांना थोडं मार्गदर्शन करू शकता. फक्त उत्तर मात्र आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये विद्यार्थ्यांना सांगायचं नाही. कुठल्याही पद्धतीचं मॅनिप्युलेशन होणार नाही याची आपण काळजी घेऊया. आणि ऑथेंटिक डेटा म्हणजे विद्यार्थ्याला येत असेल तर येत आहे असाच डेटा गेला पाहिजे, नसेल येत तर येत नाही असाच डेटा गेला पाहिजे, ही काळजी घ्यायची आहे. पुढे जाऊया. आपण सर पुढची PPT. मगाशी मी जे सांगितलं होतं की साहित्य संकलन करताना जे आपल्याला रिकामे 2 पॉकेट दिलेले आहे, त्या पॉकेटमध्ये आपल्याला हे सगळं साहित्य द्यायचं आहे. हे काळजीपूर्वक आपण थोडंसं समजून घ्यावं सगळ्यांनी, सगळ्या FIनी आणि तालुका समन्वयकांनी सुद्धा, कारण तुम्हाला तालुक्यावरती हे सांगायचं आहे की कशा पद्धतीने आपण हे संकलन करायचं. आपल्याला 2 रिकामे पॅकेट दिलेले आहेत. तर पहिल्या पॅकेटमध्ये आपल्याला OMR शीट जे आपण नंबर प्रमाणे घेतलेलं आहे, म्हणजे आपण त्यांना जे C चे रोल नंबर दिलेले आहे त्याच रोल नंबरच्या सिक्वेन्सनी OMR शीट आपल्याला जमा करायच्या आहे. त्या व्यवस्थित नंबरनुसार लावून त्याची खात्री करायची आहे. त्या OMR शीट म्हणजे टेक्स्ट बुकलेटच्या त्यासोबतच PQ, SQ आणि TQ यांच्या OMR शीट, ठीक आहे, सोडवलेल्या म्हणजे पॅकेट 1 मध्ये सगळं सोडवलेल्या उत्तरपत्रिका असणार आहे. प्रश्नपत्रिकेच्या OMR शीट, त्याच्यानंतर PQ, SQ, TQ यांच्या OMR शीट आणि फील्ड नोट, ही अत्यंत महत्वाची आहे, सगळ्या FIनी नोट करा. फील्ड नोट सुद्धा पहिल्या पॅकेटमध्ये उत्तरपत्रिकांच्या सोबत आपल्याला टाकायची आहे. ठीक आहे. मग आता उरलेल्या दुसऱ्या पॅकेटमध्ये आपल्याला काय टाकायचं आहे, तर सर्व प्रश्नपुस्तिका, सर्व प्रश्नपुस्तिका म्हणजे वापरलेल्या आणि न वापरलेल्या. गैरहजर विद्यार्थ्यांच्या प्रश्नपुस्तिका हे 30च्या पटीत येणार असल्यामुळे जर 25 विद्यार्थी हजर असतील तर 5 न वापरलेल्या असतील आणि 25 वापरलेल्या असतील. अशा सगळ्याच्या सगळ्या प्रश्नपुस्तिका त्याच्यामध्ये टाकायच्या आहेत. सोबतच न वापरलेल्या OMR शीट याच्यामध्ये टाकायच्या आपल्याला. ज्या कोऱ्या OMR शीट असणार आहे, ज्या वापरलेल्या नाही त्या याच्यामध्ये आपल्याला टाकायच्या आहेत. वापरलेल्या सगळ्या OMR शीट पॅकेट 1 मध्ये गेलेल्या आहे. आता उरलेल्या सगळ्या कोऱ्या OMR शीट आहे पॅकेट 2 मध्ये असणार आहे. त्यासोबतच PQ, SQ, TQ साठीच्या सर्व प्रश्नावल्या परत घ्यायच्या आहेत शिक्षकांकडून, शाळेकडून. म्हणजे शाळेची कोण भरणार आहे तर मुख्याध्यापक भरणार आहे, त्यांच्याकडून हे आपल्याला परत घ्यायचं आहे. ओके. आणि जर न वापरलेल्या फील्ड नोट असतील, एक्स्ट्रा आलेल्या, आता माहित नाही, आम्हाला तर सांगण्यात आलेलं आहे की एकच फील्ड नोट येणार आहे, पण जर एक्स्ट्रा फील्ड नोट आलेल्या असतील तर त्या न वापरलेल्या फील्ड नोट सुद्धा आपल्याला पॅकेट 2 मध्ये टाकायचं आहे. मी परत एकदा रिपीट करतो. पॅकेट 1 मध्ये फक्त वापरलेल्या सर्व OMR शीट आणि फील्ड नोट टाकायची आहे, त्याचा हिशोब व्यवस्थित आपल्याला ठेवायचा आहे. आणि पॅकेट 2 मध्ये वापरलेल्या व न वापरलेल्या सर्व प्रश्नपुस्तिका, याच्यामध्ये PQ, SQ, TQ च्या सुद्धा प्रश्नावल्या आल्या आणि
न वापरलेल्या कोऱ्या OMR शीट पॅकेट 2 मध्ये टाकायचं आहे आणि न वापरलेल्या फील्ड नोट ज्या कोऱ्या असतील त्या सुद्धा पॅकेट 2 मध्ये टाकायच्या आहेत. पुढे जाऊया. हा, आता अत्यंत महत्वाचा भाग आपण सगळ्यांनी काळजीपूर्वक ऐकावा अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करेन. बघा, नमुना निवड. आता नमुना निवड 2 प्रकारची असणार आहे. एक तुकडीची निवड करायची आहे आणि एक आता विद्यार्थ्यांची निवड करायची आहे. तर एकापेक्षा जास्त तुकड्या निवडलेल्या इयत्तेच्या असतील तरच ही तुकडी निवड आपण करावी. ज्या शाळांमध्ये फक्त एकच तुकडी आहे त्या शाळांमध्ये तुकडी निवड करायची गरज नाही. ओके, तुकडी निवड केल्यानंतर किंवा एकच तुकडी असेल पण त्या निवडलेल्या तुकडीमध्ये विद्यार्थी हे 30 पेक्षा अधिक असतील तर मात्र आपल्याला विद्यार्थी निवड करावी लागेल. हे खाली दिलेलं बघा की तुकडी निवडताना एकापेक्षा जास्त तुकड्या असतील तरच नमुना तुकडी निवडायची आहे आणि 30 पेक्षा जास्त विद्यार्थी असतील तर नमुना विद्यार्थी निवड करायची. हे कशी आपण पुढच्या स्लाइड मध्ये बघूया. तुकडी निवड करताना हा जो एक फॉर्मॅट आहे असा एक आपण कच्च्या कागदावरती करून घ्यावा. जर आपल्याला रेडीमेड त्यांनी सॅम्पल मध्ये पुरवलं तर इट्स ओके. हा, स्पीड थोडी कमी करतो. ओके सर, आधीची एक स्लाइड घ्या. मला वाटते त्यांना घाई झाल्यासारखं वाटलं. याच्या आधीची स्लाइड घ्या. हा, नमुना निवड ही 2 गोष्टींची होणार आहे. पहिली म्हणजे तुकडी निवड. एकापेक्षा जास्त तुकड्या निवडलेल्या इयत्तेच्या असतील तर आपल्याला एक कुठली तरी तुकडी निवडावी लागणार आहे. उदाहरणार्थ एखाद्या शाळेमध्ये मराठी माध्यमाच्या 3 तुकड्या आहे इयत्ता 3रीच्या, पण आपल्याला एकच वर्ग घ्यायचा आहे, एकच तुकडी घ्यायची कुठली तर. मग या 3 पैकी नेमकी कोणती तुकडी निवडायची त्याची एक पद्धत पुढे सांगितलेली आहे. हा एक भाग झाला. आणि दुसरा भाग म्हणजे निवडलेल्या तुकडीमध्ये किंवा निवड झालेल्या वर्गामध्ये 30 पेक्षा अधिक विद्यार्थी असतील तर आपण ते विद्यार्थी कोणते निवडायचे. 40 विद्यार्थी आहेत त्या वर्गामध्ये तुकडीमध्ये, तर मग नेमके कोणते 30 विद्यार्थी घ्यायचे त्याच्यासाठी विद्यार्थी नमुना निवड पद्धती पुढच्या स्लाइड मध्ये सांगितलेली आहे. पुढे जाऊया. तुकडी निवडीसाठी आपण अशा पद्धतीने एक रफ कागदावरती असं एक तयार करून घ्यायचं आहे. हे आपल्या सोयीसाठी आहे, एक खूप कठीण असं नाहीये. उदाहरणार्थ एखाद्या शाळेमध्ये ABCD अशा 4 तुकड्या आहेत. त्याच्यासमोर आपण माध्यम पण नोट करून घेऊ. त्या प्रत्येक तुकडीमध्ये संख्या पण पट पण लिहून घेऊ की प्रत्येक तुकडीमध्ये काय काय संख्येने विद्यार्थी आहेत. प्रत्यक्ष उपस्थित त्या दिवशी निवड झालेल्या तुकडीमध्ये किती उपस्थित विद्यार्थी आहेत. ओके, ते निवडलेल्या तुकडीसमोर मार्क करायचे आपल्याला. ओके, ABCD ह्या 4 तुकड्या आहे आणि त्यातली C किंवा B तुकडी झाली निवड झाली असेल तर त्या तुकडीसमोर आपल्याला टिक मार्क करायचा, राईट मार्क करायचा आहे. मात्र एकापेक्षा जास्त तुकड्या असेल तर आधीच्याच दिवशी आपण ह्या पद्धतीने सगळी माहिती तिथे भरून ठेवायची आहे. म्हणजे एखाद्या शाळेमध्ये 2 तुकड्या आहे, A आणि B अशा तुकड्या आहेत, तर दोन्ही तुकड्यामधचं माध्यम कोणतं आहे, दोन्ही तुकड्यामध्ये किती संख्या आहे आणि दुसऱ्या दिवशी उपस्थित किती संख्या आहे, तर ती उपस्थित संख्या आपल्याला या ठिकाणी नोंदवायची आहे. आणि निवड झालेल्या तुकडीसमोर मार्क कशासाठी करायचा आहे तर ते आपल्या सोयीसाठी मार्क करायचं. A आणि B पैकी मी B तुकडी निवडली आहे, की ABC पैकी मी B तुकडी निवडली. ओके, हे फक्त आपल्या समजण्यासाठी आणि आपल्या वर्कसाठी आहे. फील्ड नोट मध्ये एक कॉलम असणार आहे. त्या कॉलम मध्ये एक ऑप्शन आहे, पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे, की निवडलेल्या शाळेमध्ये एकापेक्षा अधिक तुकड्या होत्या का, असा एक प्रश्न आहे तिथे. जिथे तुकड्या नव्हत्या तिथे ते निरंक लिहितील, पण जर एकापेक्षा जास्त तुकड्या होत्या तर तिथे त्या क्षेत्रीय अन्वेषकाला ही माहिती तिथे द्यायची आहे. म्हणून आपण हे रफ कागदावरती असं एक तयार करून ठेवायचं. किती तुकड्या होत्या,
प्रत्येक तुकडीमध्ये किती संख्येत विद्यार्थी होते. मात्र त्या दिवशी तिथे प्रत्यक्ष उपस्थित संख्या निवडलेल्या तुकडीची त्या फील्ड नोटमध्ये भरायची आहे. जेव्हा ती आपण फील्ड नोट प्रत्यक्ष बघाल डोळ्यांनी तेव्हा ते अगदी क्लिअर होऊन जाईल. याच्यामध्ये कठीण असं काहीही नाहीये, अगदी बघितल्याबरोबर आपल्या लक्षात. हे झालं तुकडी निवडीच्या संदर्भात. तर ती तुकडी निवड कशी करायची आहे ते आपण पुढच्या स्लाइडमध्ये बघूया. तुकडी निवड करण्यासाठी मागच्या वेळेस आपण पाहिले की लॉटरी पद्धत, ते चीट टाकून आपण तुकडी निवड करत होतो. यावेळी मात्र परखच्या माध्यमातून NCERT ने आपल्याला एक वेगळी पद्धत सांगितलेली आहे तुकडी निवडायची. वाटताना आपल्याला ती क्लिष्ट वाटेल, पण ती अतिशय सोपी अशी पद्धत आहे. म्हणजे एक मनोरंजक पद्धत आहे ती म्हणजे काय की शाळा जिथे कुठे आहे त्याचा पोस्टल पिन कोड जो असतो, पोस्ट ऍड्रेसचा जो आपला पोस्टल पिन कोड जो असतो, तो पिन कोड, त्या पिन कोड मधील सगळ्या आकड्यांची आपल्याला बेरीज करायची आहे तुकडी निवडीसाठी. परत एकदा सांगतो, शाळा जिथे आहे त्या शाळेचा जो पिन कोड असणार आहे, पोस्टल पिन कोड, तो पिन कोड उदाहरणार्थ आपण गृहीत धरूया 110016 हा पिन कोड आहे त्या शाळेचा. मग 1 + 1 + 0 + 0 + 1 + 6 या सगळ्यांची बेरीज केल्यानंतर येते 9. ओके, तर 9 हा आकडा आपण नोट करून घ्यायचा आहे. ओके, कधी कधी असंही होऊ शकते की आता इथे एक अंकी संख्या आलेली आहे 9, म्हणून आपण 9 हा आकडा गृहीत धरलेला आहे. पण जर 2 अंकी संख्या आली 10 किंवा 10च्या पुढे, उदाहरणार्थ 11 ही जर संख्या आली तर परत आपल्याला त्याची बेरीज करायची आहे. 11 जर आला तर 1 + 1 म्हणजे किती येईल? 2 येईल. 13 जर आलं तर 1 + 3 म्हणजे किती येईल? 4 येईल. म्हणजे आपल्याला फायनल आकडा काय मिळेल? 4 मिळेल. इथे आपल्याला मिळाला आहे 9 हा आकडा. हा कशासाठी मिळालेला आहे? आपल्याला तुकडीच्या निवडीसाठी मिळालेला तो आकडा आहे. ओके, मग आता या आकड्याच्या मदतीने, 9 या आकड्याच्या मदतीने आपण तुकडी कशी निवडायची त्याची एक रंजक पद्धत पुढे सांगितलेली आहे. आपण पुढे जाऊया. याला चक्रीय नमुना निवड असं म्हटलेलं आहे. आकृती बघितल्यानंतर आपल्याला वाटेल की ही एकदम अशी वेगळी कशी काय आकृती आहे, जरा क्लिष्ट दिसतंय, पण ते एकदम सोपं आहे. आपण जसं अंताक्षरी खेळतो की नाही, एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे, शेवटच्या अक्षरावरून, तशाच पद्धतीने आता जो पिनकोडची बेरीज करून आलेला जो शेवटचा आकडा आपला 9 आहे, तर आपल्याला जेवढ्या तुकड्या असतील त्या तुकड्यामध्ये 9 येतपर्यंत एक एक स्टेप पुढे पुढे जायचं आहे. उदाहरणार्थ आता त्या आकृतीकडे लक्ष द्या. आपण झूम करून बघा ती आकृती. आता एक पाऊल पुढे चाललो आपण, म्हणजे एक स्टेप. तर ए पासून बी पर्यंत आपण गेलो, स्टेप 1. बी पासून सी पर्यंत गेलो, स्टेप 2. मग परत सी पासून आपण ए पर्यंत आलो, स्टेप 3. मग ए पासून परत बी पर्यंत गेलो, स्टेप 4. बी पासून सी पर्यंत गेलो, स्टेप 5. मग परत सी पासून ए पर्यंत गेलो, ओके, स्टेप 6. मग ए पासून परत बी पर्यंत, स्टेप 7. बी पासून सी पर्यंत परत गेलो, स्टेप 8. आणि सी पासून परत ए पर्यंत गेलो, स्टेप 9. म्हणजे सर्वात शेवटी तो आकडा कोणत्या तुकडीवर आलेला आहे? स्टेप 9 ए वरती आलेला आहे. मला एकदा कन्फर्म करा कोणीतरी की माझा आवाज येतोय का? तपन सर, आवाज येतोय का? यस सर, व्यवस्थित येतोय. ओके, सर आवाज व्यवस्थित येतोय. सरांनी सांगितलंय की माझा आवाज येतोय. ज्यांना आवाज येत नसेल त्यांनी कृपया थोडस मूव्ह होऊन थोडस स्ट्रॉंग नेटवर्क मध्ये यावं. त्यांची इथे इश्यू चला, शकतो. तर ही चक्रीय निवड अशी दिलेली असली तर ही अत्यंत सोपी आहे. अंताक्षरी सारखं ए पासून बी, बी पासून सी. जर जास्त तुकड्या असतील, 4 तुकड्या असतील, तर ABCD असं करायचं आहे आणि एक एक स्टेप प्रत्येक लेटर वरून दुसऱ्या लेटर पर्यंत जायचं आहे. 2च तुकड्या असतील ए आणि बी,
तर ए पासून बी पर्यंत, बी पासून ए पर्यंत, पुन्हा ए पासून बी पर्यंत, असं खेळत खेळत आपण शेवटचा आकडा ज्या तुकडीवर येईल ती तुकडी आपली निवड झालेली तुकडी असणार आहे. आणि आपण जे रफ वर्क केलेलं आहे त्या तुकडी समोर आपल्याला टिक मार्क करायचं. ओके, म्हणजे या चक्रीय पद्धतीनुसार आपण जे उदाहरण घेतलं आहे याच्यामध्ये तुकडीची निवड कोणती झालेली आहे? 1 नंबरची तुकडी, ए नंबरची तुकडी ही निवडण्यात आलेली आहे. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. इथे ही तुकडी निवडीची प्रक्रिया अधिक सोप्या पद्धतीने 1-2 स्टेप मध्ये सांगितलेली आहे. बघा, एबीसी या तुकड्या होत्या. आपण पहिल्या स्टेप मध्ये काय केलंय? ए पासून बी वर गेलेलो आहे. दुसऱ्या स्टेप मध्ये बी पासून सी वर गेलेलो आहे. आता 3च तुकड्या असल्यामुळे परत मग आपल्याला सी पासून ए वर यावं लागणार आहे तिसऱ्या स्टेप मध्ये. चौथ्या स्टेप मध्ये आपण परत ए पासून बी वर जाणार आहोत. अशी ती चक्राकार पद्धत असणार आहे. ते आपण थोडस जर पीपीटी मध्ये ऑब्झर्व केलं तर सहज लक्षात येईल. अत्यंत सोपी आणि रंजक अशी पद्धत आहे. आणि ही कोणी करायची आहे? आपणच करायची, म्हणजे एफआय ने करायची आहे. सोपी पद्धत आहे एकदम. शक्यतो आपल्याला शक्य होत असेल तर आपण ही आदल्या दिवशीच ही तुकडी नमुना निवड करून ठेवू शकतो. नसेल तर मग दुसऱ्या दिवशी आपण प्रत्यक्ष गेल्यानंतरही करू शकता. पण शक्यतो जर आदल्या दिवशी आपण ही नमुना निवड करून ठेवली त्या तुकडीची, तर मात्र आपल्याला निवड झालेल्या तुकडीला व्यवस्थित सूचना देता येईल, त्यांना मार्गदर्शन करतो. ठीक आहे, पुढे जाऊया. आय होप की जास्त तुकड्या असताना आपण एक तुकडी कशी निवडायची हे आपल्याला कळलं असेल. आता पुढे जाऊया. आता विद्यार्थी निवड प्रक्रिया. तुकडी निवड झालेली आहे, पण जर निवडलेल्या तुकडीमध्ये दिलेल्या तुकडीमध्ये 30 पेक्षा अधिक विद्यार्थी असतील तर आपल्याला नेमके 30 विद्यार्थी कोणते निवडायचे त्याच्यासाठी ही नमुना निवड प्रक्रिया सांगितलेली आहे. ती सुद्धा अतिशय सोपी आहे. यापूर्वी आपण नॅस साठी आणि स्लॅश साठी देखील ही प्रक्रिया राबविलेली आहे. ज्यांनी याआधी काम केलेलं आहे एफआय म्हणून त्यांना हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे. जे नवे आहेत, पहिल्यांदाच एफआयचं काम करत आहे, त्यांनी थोडं काळजीपूर्वक ऐकावं. काही कठीण नाही, अगदी सोपं आहे. आणि हे सुद्धा अतिशय रंजक पद्धतीने आपल्याला करता येणार आहे. ओके, तर काय करायचंय आपल्याला की फील्ड नोट मधील पहिली शीट पूर्णपणे भरून घ्यायची आहे. म्हणजे हजेरी पत्रकाप्रमाणे सगळेच्या सगळे विद्यार्थी त्यांच्या रोल नंबर नुसार, म्हणजे हजेरी पत्रकावर जे त्यांना रोल नंबर दिलेले आहे त्या रोल नंबर नुसार फील्ड नोट मध्ये एक शीट दिलेली आहे तुम्हाला, पहिली शीट ती दाखवणार आहे मी शेवटी तुम्हाला. तर त्याच्यामध्ये विद्यार्थ्यांचे सगळे रोल नंबर त्यांच्या हजेरी पत्रकाप्रमाणे लिहून घ्यायचे आहे निवड झालेल्या तुकडीमध्ये. मग नमुना निवड सुरुवात करण्यासाठी आपल्याला कुठला तरी एक क्रमांक निवडावा लागेल, है की नाही? म्हणजे आपल्याला 30 विद्यार्थी निवडायचे आहे, तर कोणत्या विद्यार्थ्यापासून आपण सुरू करायचं निवड? तर त्यासाठी एक कुठला तरी विद्यार्थी निवडायचा आहे आपल्याला. ओके, तर त्याला आपण म्हणू रॅन्डम स्टार्ट असणारा विद्यार्थी. त्याला शॉर्टकट मध्ये RS असं म्हटलेलं आहे. ओके, RS असं म्हटलेलं आहे, रॅन्डम स्टार्ट. म्हणजे कुठून तरी एखाद्या विद्यार्थ्यापासून आपल्याला निवडीची सुरुवात करायची. मग तो रॅन्डम स्टार्ट निवडण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे? तर तो विद्यार्थी आपण कोणता घेणार आहोत? पहिला विद्यार्थी रॅन्डम स्टार्ट साठीचा. तर आपण पिन कोडचा वापर करून बेरीज करून जो आकडा आपण मिळवलेला आहे, उदाहरणार्थ आधीच्या उदाहरणामध्ये आपल्याला 9 हा आकडा मिळालेला आहे, तर आपला पहिला विद्यार्थी हा 9 असणार आहे. ओके, म्हणजे 9 या आकड्याच्या माध्यमातून आपण तुकडी सुद्धा निवडलेली आहे आणि 9 या आकड्याच्या मदतीने आपण रॅन्डम सॅम्पलिंग साठीचा पहिला विद्यार्थी सुद्धा निवडलेला आहे. रॅन्डम सॅम्पलिंग मधला पहिला विद्यार्थी आपला असणार आहे 9. ओके, आणि नंतरचे विद्यार्थी मग कसे निवडायचे?
ही प्रक्रिया. नंतरचे विद्यार्थी निवडून यादीत समाविष्ट करणे. 30 विद्यार्थ्यांची निवड होईपर्यंत ही प्रक्रिया चालू ठेवणे. विद्यार्थी आयडी म्हणजे सीज साठी आपण नवीन आयडी देणार आहोत, नवीन रोल नंबर देणार आहोत, ते फील्ड नोटच्या शीट 1 मध्ये नमूद करणे ही प्रक्रिया आपल्याला करायची आहे. आता हे विद्यार्थी निवड करताना रॅन्डम स्टार्ट आपला 9 असणार आहे. पिनकोडच्या नुसार तो प्रत्येक ठिकाणचा वेगळा असू शकतो. ठीक आहे. तर तो जो कोणता आकडा असेल तो पहिला रॅन्डम स्टार्ट असणार आहे. तिथून पुढे मग विद्यार्थी कसे निवडायचे त्याची पद्धत पुढे सांगितलेली आहे. आपण पुढे जाऊया. सर पुढची पीपीटी घेऊया आपण. निवडलेल्या तुकडी संदर्भात खालील शीट आपण पूर्ण भरावी. याच्यामध्ये रोल नंबर ऍज पर क्लास रजिस्टर, नेम ऑफ द स्टुडंट, जेंडर, कॅटेगरी, CWSN आणि अटेंडन्स अशा पद्धतीचा एक शीट जी आहे ती आपल्याला दिल्या गेलेली आहे. तर याच्यामध्ये आपल्याला जी तुकडी निवडलेली आहे त्याचा अशा पद्धतीने रोल नंबर वाईज आपल्याला हे सगळं लिहून काढायचं आहे. त्यांचे रोल नंबर आणि त्यांचा अटेंडन्स, ऍबसेंट, प्रेझेंट हे सुद्धा नमूद करायचं आहे. आणि शीट मध्ये म्हणजे आपल्या फील्ड नोटच्या शीट मध्ये हा सगळा तक्ता तुम्हाला दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये आपल्याला आपण दिलेला इथे दिसत नसेल कदाचित शेवटचा कॉलम, तर त्या शेवटच्या कॉलम मध्ये आपल्याला आपण दिलेला रोल नंबर म्हणजे सीज परीक्षेसाठी दिलेला रोल नंबर तो टाकायचा आहे. आता हा रोल नंबर मिळवण्यासाठी म्हणजेच आपल्याला 9 पासून स्टार्ट झालेल्या विद्यार्थ्यांच्या निवडीसाठी काय करायचं आहे हे आपण पुढच्या प्रक्रियेमध्ये बघूया. पुढे जाऊया. आता इथे बघा एक सोपी पद्धत सांगितलेली आहे. म्हणजे सॅम्पल इंटरव्हल ज्याला म्हणतात SI तो कसा करायचा याची एक सोपी पद्धत सांगितलेली आहे. की 9 नंबरवरती आपला पहिला विद्यार्थी आहे पिनकोडचा वापर करून. तुकडीसाठी सुद्धा आपण 9 नंबरचा वापर केला होता आणि रॅन्डम स्टार्टसाठी सुद्धा 9 हा आकडा घेतलेला आहे. पण 9च्या पुढचा विद्यार्थी कोणता घ्यायचा, 9 रोल नंबरच्या पुढचा विद्यार्थी कोणता घ्यायचा, तर त्याच्यासाठी एक पद्धत सांगितलेली आहे की वर्गातील विद्यार्थ्यांची संख्या, ऍक्च्युअल विद्यार्थ्यांची संख्या भागेला 30 करायचं आहे. ओके, भागेला 30 केलं तर जे काही उत्तर येईल तो तुमचा असणार आहे सॅम्पल इंटरव्हल किंवा नमुना मध्य. उदाहरणार्थ आता आपण असं धरूया की एका वर्गामध्ये शीट मध्ये दिल्यानुसार 58 विद्यार्थी आहेत. ओके, त्या वर्गामध्ये नमुना निवड म्हणजे तुकडी निवड झालेल्या त्या वर्गामध्ये किंवा एकच तुकडी असेल तरीही त्या वर्गात 58 विद्यार्थी असल्यामुळे 58 विद्यार्थी असल्यामुळे आपल्याला त्याच्यातून फक्त 30च विद्यार्थी घ्यायचे आहे. आणि म्हणून आपण काय करणार आहोत की त्या वर्गाची संख्या म्हणजे 58 भागेला आपल्याला अपेक्षित असलेली संख्या 30 त्याने आपण भागणार आहोत. 58 भागेला 30 त्याचं उत्तर येतं 1.93. हे अपूर्णांकामध्ये आहे त्याच्यामुळे अपूर्ण आकड्यामध्ये आहे त्याच्यामुळे आपल्याला ते पूर्ण आकड्यात घ्यायचं आहे. तर 1.93 म्हणजेच काय 1.50च्या पुढे आहे ते, हो की नाही. आणि म्हणून आपण त्याला राऊंडेड करून 2 हा आकडा मिळवलेला आहे. म्हणजे आपला नमुना मध्ये हा झाला 2. म्हणजेच जर 9 नंबरचा विद्यार्थी 1 क्रमांकावर असेल तर पुढचा विद्यार्थी हा 9 अधिक 2 म्हणजेच 11व्या नंबरचा विद्यार्थी हा आपला दुसरा विद्यार्थी होणार आहे. पण उदाहरणार्थ जर त्या वर्गामध्ये 44 विद्यार्थी आहे, ओके 44 विद्यार्थी आहे, मग त्याचा SI किंवा नमुनामध्ये आपण कसा काढणार 44 भागेला 30 भागाकार केल्यानंतर उत्तर येतं 1.46. परत आपण त्याला राऊंडेड करणार आहोत
1.46 हे 1.50च्या आत आहे. ओके, 1.50च्या आत. 1.50 किंवा त्याच्या पुढे असलं तर आपण राऊंडेड 2 करणार आहोत, पण 50च्या आत असल्यामुळे आपला हा SI नमुनामध्ये हा 1 असणार आहे. मग असं जर 1 नमुनामध्ये आला तर आपला रॅन्डम स्टार्ट 9 पासून सुरू झालेला असेल तर +1 10 +1 11 +1 12 अशा पद्धतीने आपल्याला पुढचा विद्यार्थी निवडत न्यायचा आहे. परत एकदा मी आपल्याला सांगतोय की बघा, तुकडी निवडीसाठी आपण पिनकोडचा वापर केला होता. तो जो आकडा आहे त्या आकड्याच्या मदतीने आपण चक्रीय पद्धतीने एक तुकडी निवडली, तुकडीचा विषय संपला. त्याच आकड्याच्या मदतीने आपण विद्यार्थी निवडताना पहिला विद्यार्थी त्या आकड्याचा घ्यायचा आहे. रोल नंबर, हजेरीपटावरील रोल नंबर 9 नंबरचा विद्यार्थी हा आपला पहिला विद्यार्थी असणार आहे. दुसरा विद्यार्थी निवडायचा आहे, त्याच्यासाठी आपण ही पद्धत वापरलेली आहे, नमुनामध्ये काढलेला आहे. त्या वर्गाची संख्या, विद्यार्थ्यांची संख्या 58 आहे, त्याला आपण 30 ने भागलं, उत्तराला 1.93. त्याला आपण राऊंडेड आकड्यामध्ये 2 केलेला आहे आणि म्हणून त्या वर्गातील दुसरा नंबरचा विद्यार्थी, हजेरीपटावरील 9 नंबरचा विद्यार्थी 1 होईल. हजेरीपटावरील पुढचा जो विद्यार्थी म्हणजे 9 + 2 म्हणजे 11 नंबरचा विद्यार्थी हा आपला परीक्षेचा दुसरा विद्यार्थी होणार आहे. म्हणजे सीचा रोल नंबर हा 11 नंबरच्या विद्यार्थ्याला जाईल. जर 44 आहे, उदाहरणार्थ 44 आहे, तर त्याचं उत्तर येईल 1.46 म्हणजे एकच येणार आहे. 9 + 1 म्हणजे किती? 10. म्हणजे लगतचाच 10व्या नंबरचा विद्यार्थी हा दुसरा विद्यार्थी असणार आहे. 9 नंबरचा विद्यार्थी सीज 1, 10 नंबरचा विद्यार्थी सीज 2 असा तो येणार आहे. आणि हे रोल नंबर सुद्धा आपल्याला 2 अंकी आकड्यामध्ये द्यायचे, 01, 02, 03 आणि 10च्या पुढे 10, 11, 12, 13 असं वगैरे. एकूण 30च विद्यार्थी आपल्याला या 58 मधले सिलेक्ट करायचे आहे. मग हे करत असताना आपल्या डोक्यात प्रश्न असेल की समजा 58 पर्यंत गेलो आपण पुढे हजेरीच्या रोल नंबर नुसार, तरी 30ची संख्या आपली भरत नाहीये. ओके, तर मग आपल्याला परत 1 वर यायचं आहे. 1, 2, 3, 4 असे रोल नंबर +2, 2, 2, 2 करत न्यायचे आहे. मी ते सगळं सांगणार आहे. आपल्याला प्रश्न विचारण्याची मुभा आहे. त्याच्यामुळे आपण सर्वात शेवटी जे प्रश्न आहे ते आपण घेऊया. आता सध्या तुम्हाला काही प्रश्न येत असतील तर ते आपण नोट करून ठेवा. मी त्याचं उत्तर आपल्याला देणार आहे. ठीक आहे. तर हे झालं विद्यार्थी निवड प्रक्रिया. हे करत असताना परत 58 पर्यंत गेलो आणि आपले 30 विद्यार्थी झालेच नाही, काही विद्यार्थी कमी पडत आहे, तर परत 1 पर्यंत यायचं, 1 रोल नंबर वरती यायचं. +2 +2 +2 करत 2-2च्या अंतराने पुढचे विद्यार्थी आपण निवडायचे आहे. ओके, असं करत असताना जर एखाद्या नंबरवर म्हणजे आपण परत आलो आणि 11 नंबरचा जो विद्यार्थी आहे तो निवडला गेलेला आहे ऑलरेडी, आणि परत राऊंड घेऊन आपण जेव्हा आलो तेव्हा 11व्या नंबरवरच तो नंबर येतोय, असं पण होऊ शकतं, हे शक्य आहे. अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे की 11वा नंबर हा ऑलरेडी सिलेक्ट झालेला असल्यामुळे त्याच्या लगतचा म्हणजे 12 नंबरचा विद्यार्थी आपल्याला पुढचा विद्यार्थी म्हणून निवडायचा आहे. आणि मग 12 + 2 + 2 + 2 असं करत 30 विद्यार्थी होतपर्यंत आपल्याला ही नमुना निवड करायची आहे. ओके, म्हणजे सूचना ही आहे की असा राऊंड घेताना +2 +2 करत असा राऊंड घेताना जर एखादी विद्यार्थी ऑलरेडी सिलेक्ट झालेला असेल तर त्याच्या अगदी लगतचा विद्यार्थी घेऊन परत त्याच्यामध्ये नमुनामध्ये मिळवत जायचा आणि पुढचा विद्यार्थी सिलेक्ट करत जायचा. जेवढे वेळेस ऑलरेडी सिलेक्ट झालेला विद्यार्थी तुमच्या निवडीमध्ये येईल तेवढे वेळ आपण त्याच्या लगतचा पुढचा क्रमांक घ्यायचा आहे. एवढं अगदी साधं सोपं आहे. आपण जेव्हा ही पीपीटी व्यवस्थित डोळ्यांनी बघाल आणि समजून घेण्याचा प्रयत्न कराल तेव्हा निश्चित आपल्याला हे क्लिअर होईल. ते प्रश्न असतील तर आपण प्रशिक्षणाच्या शेवटी घेणार आहोतच. ठीक आहे, पुढे जाऊया. अशा पद्धतीने आपल्याला
30 विद्यार्थ्यांची एकूण नमुना निवड करायची आहे. ठीक आहे. आता आपण प्रत्यक्ष काही नमुने जे आपल्याला देण्यात येणार आहे ते नमुने सुद्धा थोडक्यात बघूया आणि मग आपण क्वेश्चन अँड आन्सरिंग करूया. तपन सर, आपण जे यांना नमुना पुरवणार आहोत नमुने, तर ते आपण कृपया दाखवावे वन बाय वन. मी त्याच्यावर थोडंसं बोलणार आहे. येस सर. हा, हे काय आहे? हा मॉनिटरिंगचा एक फॉर्म आहे. तो जे व्हिजिट करायला येणार आहे सर, तो असं पूर्ण दिसत नाहीये. हा सर. येस सर. तर हा आपल्यासाठी नसणारच आहे. हा जे व्हिजिट करणारे अधिकारी असणार आहे, ऑब्झर्व्हर असणार आहे, हा अशा पद्धतीने दाखवा म्हणजे आम्ही झूम करून बघू शकतो. तर याच्यामध्ये हा आपल्यासाठी नसणार आहे. हा व्हिजिट करायला येणाऱ्या अधिकाऱ्यांसाठी, ऑब्झर्व्हरसाठी असणार आहे. उदाहरणार्थ प्रिन्सिपल सर असतील किंवा आणखी कोणी अधिकारी असतील तर ते ह्या प्रोफॉर्मामध्ये आपली माहिती किंवा त्यांनी जे काही ऑब्झर्व केलं असेल सर्वेक्षणाचं ते बघतील. पुढचा नमुना कोणता आहे सर? ही पूर्ण एक इंग्रजी मधली गाईडलाईन आहे. जवळपास 80 पेजची ही एक गाईडलाईन आहे. तर आपण आपल्याला जर काही कळलं नसेल तर पण संपूर्ण इंग्रजीत आहे आणि NCERT स्तरावरून आलेली असल्यामुळे सर्वेक्षणाच्या संदर्भाने सगळी माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे. आमच्या सांगण्यातूनही जर तुम्हाला काही राहून गेलं असं वाटलं तर स्वतःही तुम्ही हे त्याचं वाचन करू शकता. त्यासाठी ही गाईडलाईन या मटेरियल मध्ये दिलेली आहे. बाकीचे नमुना जे आहेत OMR वगैरे ते दाखवूया आपण सर. त्यांना सर फील्ड नोट दाखवा सर त्यांना. हा, ही टीचर क्वेश्चन असणार आहे TQ. त्याची ही OMR शीट आहे. टीचरने सुद्धा याच्यामध्ये जे आपण 2 शिक्षकांना ही प्रश्नावली देणार आहोत त्यांच्यासाठी ही माहिती आहे. आणि टीचर्स क्वेश्चन मध्ये बघा एकूण 20 प्रश्न आहे. काही जास्त वेळ लागणार नाही. फक्त 20 प्रश्नांची प्रश्नावली असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला वाचल्यानंतर सगळी माहिती कशी भरायची ते कळणार आहे. एकदम सोपं आहे. तर हे टीचर्स क्वेश्चन सोबतचं OMR शीट आहे. नेक्स्ट ही स्कूल क्वेश्चन आहे. ही मुख्याध्यापकांनी भरायची आहे. याच्यामध्ये 10 क्वेश्चन दिलेले आहेत. पडताळा सूचीप्रमाणे हे सगळे क्वेश्चन सेट केलेले आहे. त्याच्यामुळे हे एकदम सोपं जाणार आहे. याच्यात काही अडचण येईल असं मला वाटत नाही. तुम्ही एकदा बघितलं तरी तुमच्या लक्षात येईल. पुढे जाऊया. हा, स्कूल क्वेश्चन झाली सर, शाळेसाठी होती. पीपल्स क्वेश्चन असणार आहे सर एक. बघा बरं, विद्यार्थी प्रश्नपत्रिका. हा, खाली खाली जा सर. याच्या खाली खाली जा. पीपल्स क्वेश्चन खाली असणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी म्हणजे उत्तरपत्रिका सोडवलेली आहे, म्हणजे पहिला जो भाग आहे हा वरचा आधी दाखवलेला, ही विद्यार्थ्यांची उत्तरपत्रिका आहे. ठीक आहे. आणि त्याच्या आतला जो भाग आहे साइड 2 हा पीपल क्वेश्चनायरचा असणार आहे. हे आपण लक्षात घ्यावं. जी उत्तरपत्रिका विद्यार्थी सोडवणार आहे, ज्या OMR शीट वरती सोडवणार, त्याच्या पहिल्या भागावरती आपल्याला सगळे त्याचे एकूण उत्तर त्यांनी नमूद केलेले आहे साइड 1. आणि पान पलटवल्यानंतर आतमधल्या भागामध्ये पीपल्स OMR शीट असणार आहे, जी आता तपन सरांनी तुम्हाला दाखवली. पीपल्स क्वेश्चन PQ म्हणजे पीपल्स क्वेश्चनायर. आणि याच्यामध्ये 20 प्रश्न विद्यार्थ्यांना दिलेले आहेत. म्हणजेच
प्रश्नपत्रिका सोडवून झाल्यानंतर विद्यार्थ्यांना आपल्याला सूचना द्यायची आहे की साइड 2 ला जे पीपल्स क्वेश्चनायर साठीचं जे हे दिलेलं आहे तिथे ती उत्तरं आपल्याला नोंदवायची आहे. प्रश्नपत्रिका मात्र आपल्याला वेगळ्या देण्यात येतील. ओके, या संदर्भाने जर काही वेगळ्या सूचना आल्या तर राज्यस्तरावरून जर काही वेगळ्या सूचना आल्या तर आम्ही लगेच आपल्याला कळवणार आहोत. पण सध्या तरी दिलेल्या OMR शीटच्या पहिल्या भागावरती विद्यार्थ्यांना उत्तरं नोंदवायची आहे आणि आतमध्ये मात्र पीपल क्वेश्चनायर साइड 2 मध्ये विद्यार्थ्यांनी आपले उत्तरं नोंदवायची आहे. ही सूचना आपण विद्यार्थ्यांना व्यवस्थित द्यायची आहे. ठीक आहे. नेक्स्ट सॅम्पल फील्ड नोट्स असेल सर, ते महत्वाचं. हा, हे फील्ड नोट सगळ्या FI ने भरायचं आहे काळजीपूर्वक. आणि आपण बघा याच्यामध्ये काय काय असणार आहे. हा बघा, आपण वाचूया. फॉर्मॅट फॉर फील्ड इन्व्हेस्टिगेटर, क्लासचं नाव लिहायचं आहे. त्याच्यानंतर डेट ऑफ सर्वे आपल्याला या ब्रॅकेट्स मध्ये लिहायचं आहे. निवडलेल्या त्या शाळेचा युडायस कोड लिहायचा आहे. नेम ऑफ द स्कूल, शाळेचं नाव, राज्याचं नाव, आपल्या जिल्ह्याचं नाव, आपल्या तालुक्याचं नाव. आपण जो म्हणजे आपलं स्कूल जर अर्बन असेल, भागातलं असेल, शहरी भागातलं असेल तर 2, आणि एरिया म्हणजे जर आपला रुरल असेल तर 1 असं आपल्याला नोंदवायचं आहे तिथे. त्याच्यानंतर तिथे 8व्या नंबरचा प्रश्न एक महत्वाचा आहे. बघा, आपल्याकडे जिल्ह्याभरातून फक्त 2 किंवा 3 शाळा रिप्लेसमेंट होण्याची शक्यता आहे. ओके सर, तेच आधीच दाखवा. 8 नंबरचं दाखवा. फील्ड नोट जिथे सुरू होते ना, हा तिथे 8व्या नंबरचं जे त्याच्यावर चर्चा करत होतो आपण. इट अ रिप्लेसमेंट स्कूल इफ एस रिझन्स फॉर रिप्लेसमेंट. ही निवड झालेली शाळा ही रिप्लेसमेंटची आहे. ही पहिल्यांदाच निवड झाली आणि डन झाली. म्हणजे आपल्याकडे काही फार रिप्लेसमेंट झालेलं नाही. आपल्याला फार तर 3 स्कूल रिप्लेस करून मिळणार आहेत, ज्यांच्यामध्ये अडचणी आहेत. एकतर त्या स्कूल दुसरीकडे शिफ्ट झाल्या आहेत किंवा 5 पेक्षा कमी पटसंख्या किंवा आणखी दुसरे कोणते प्रॉब्लेम आहेत. जो कोणता प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम तालुका समन्वयकांनी अशा शाळांच्या FI ना व्यवस्थित सांगायचा आहे. ही शाळा का रिप्लेस झाली तर 5 पेक्षा कमी पटसंख्या असल्यामुळे. का रिप्लेस झाली? कारण याच्या आधीची शाळा या तालुक्यातच नव्हती, म्हणून ही नव्याने शाळा देण्यात आली. अशा पद्धतीचं या 8व्या क्रमांकावरती आपल्याला काळजीपूर्वक भरायचं आहे. जर ही रिप्लेसमेंट मधली शाळा नसेल तर तिथे सरळ सरळ लिहायचं नाहीये, नो असं सरळ लिहायचं की ही रिप्लेसमेंटची शाळा नाही. मग पुढे क्लास लिहायचा आहे, मीडियमचा कोड लिहायचा आहे, सेक्शन. आता मीडियमचा कोड आपल्याला OMR शीट वरती बरोबर सांगितलेला आहे, तर तो आणि त्या याच्यावरती पण दिलेला असणार आहे आपल्या क्वेश्चनायर वरती पण. तर त्याच्यामुळे इंग्रजीसाठी काय आहे, मराठीसाठी काय आहे, हिंदीसाठी काय आहे, त्या क्वेश्चनायर मध्येच आपल्याला OMR शीट मध्ये दिलेला आहे. आणि आपल्या पॉकेट वरती पण तो असणार आहे. त्याच्यामुळे तो कोड इथे आपण प्रॉपरली लिहायचा. त्याच्यानंतर सेक्शन, कोणत्या सेक्शन वरती आपण ही परीक्षा घेत आहोत ते लिहायचं. त्याच्यानंतर नेम ऑफ द हेड टीचर प्रिन्सिपल, शाळेच्या मुख्याध्यापकाचं नाव लिहायचं. 11वा नंबरचा प्रश्न बघा, महत्वाचा. इन केस द क्लास हॅज ओनली 1 सेक्शन. ठीक आहे, म्हणजे A आणि B असे पार्ट केलेले 11व्या प्रश्नाचे, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. जर एकच सेक्शन असेल तिथे तुकडी असेल तर A नंबरचा तो पूर्ण कॉलम भरायचा आहे की त्या क्लासमध्ये किती विद्यार्थी आहेत, त्याच्यानंतर किती विद्यार्थी एकूण गैरहजर आहेत आणि किती विद्यार्थ्यांनी टेस्ट दिली. पटसंख्या, वर्गाची, अनुपस्थित विद्यार्थ्यांची संख्या आणि परीक्षा दिलेल्यांची संख्या एक तुकडीच्या बाबतीत. थोडं वर घ्या सर. आता नंबर B मध्ये ज्या काही शाळांमध्ये एकापेक्षा जास्त तुकडे आहेत त्यांना काय विचारलेलं आहे बघा या फील्ड नोट मध्ये. इथे थोडस आपण FI ने काळजीपूर्वक ऐकावं की नंबर ऑफ सेक्शन्स ऑफ द क्लास, तुकडी निवडावी लागली पण एकूण किती सेक्शन होते. त्याच्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट्स एनरोल्ड इन ऑल द सेक्शन्स ऑफ द क्लास, सर्व सेक्शन मिळून एकूण किती विद्यार्थी संख्या आहे. त्याच्यानंतर द सिरियल नंबर ऑफ द सॅम्पल्ड सेक्शन, म्हणजे कुठली तुकडी निवडली, ABCD पैकी कोणती तुकडी निवडली
की सॅम्पल सेक्शनची तुकडी तिथे लिहायची आहे. नंबर ऑफ स्टुडंट्स एनरोल्ड इन द सॅम्पल सेक्शन, निवड झालेली तुकडी म्हणजे सेक्शन आपण सॅम्पल करून तुकडी निवड केली, त्या निवडलेल्या तुकडीमध्ये एकूण पटसंख्या किती आहेत, नंबर ऑफ स्टुडंट्स हु टूक द टेस्ट, जास्तीत जास्त किती विद्यार्थी असणार आहे, मग 30 विद्यार्थी असणार आहे. किंवा आपल्याला 30 म्हणजे जी कोणती संख्या असणार आहे टेस्ट देणाऱ्या विद्यार्थ्यांची ऍक्च्युअल संख्या, आणि नंतरचा आहे नंबर ऑफ स्टुडंट्स हु आर ऍबसेंट इन द सॅम्पल्ड सेक्शन, त्या सेक्शन मध्ये ऍबसेंट असलेले विद्यार्थी किती आहेत. आता इथे एक गोष्ट आपण लक्षात घ्यायची आहे की निवड झालेल्या तुकडीमध्ये परीक्षेच्या दिवशी जर 30 पेक्षा जास्त विद्यार्थी हजर असतील तर आपण हे सॅम्पल निवडणार आहोत. पण जर त्या दिवशी 30च्या आतच विद्यार्थी त्या सेक्शन मध्ये हजर असतील तर आपल्याला सॅम्पल निवडीची गरज नाही. त्या पद्धतीने आपल्याला ही माहिती भरायची आहे. मी एक महत्वाचं वाक्य आपल्याला सांगतोय की प्रत्यक्ष टेस्टच्या दिवशी जर 30च्या आत विद्यार्थी हे हजर असतील तर सॅम्पल निवडायची गरज नाही. मात्र 30च्या वर असतील तरच आपल्याला ते निवडायचं आहे. ठीक आहे. पुढे तुमची साईन आहे इन्व्हेस्टिगेटरची. ओके. आणि तुमचं नाव कॅपिटल लेटर मध्ये इथे लिहायचं आहे. पुढे 12व्या नंबरला बघा काय माहिती द्यायची आहे. थोडंसं वर घ्या सर, थोडं वर घ्या. आपण सर थोडं वर घ्या 12व्या नंबरचा पॉइंट. हा इथे बघा सोशल ग्रुप, त्या निवड झालेल्या वर्गाचा त्या एकूण, आता ही हजेरी पटावरून तुम्हाला ही सगळी माहिती भरायची आहे की टेस्ट दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी आपले किती विद्यार्थी एसटीचे आहे, किती विद्यार्थी एससीचे आहे, ओबीसीचे, जनरल, ईडब्ल्यूएस, एकूण स्टुडंट. ओके. त्यापैकी किती विद्यार्थी सीडब्ल्यूएसएन आहे हे नमूद करायचं, नसेल तर नील. पुढे जाऊया. पुढे जाऊया. तुकडी निवडीसाठी आपल्याला हा एक फॉर्मॅट दिलेला आहे. याची शक्य झालं तर आपण झेरॉक्स करून याच्यावरती आपण काम करूया. ओके. हे तुकडी निवडीसाठी आहे. मगाशी जे मी तुम्हाला रफ वर्कसाठी एक तुकडी दाखवली होती ते सगळं इथे करायचं आहे. त्याच्यानंतर रॅन्डम नंबर साठीचं जे मगाशी मी जी सगळी प्रक्रिया तुम्हाला समजून सांगितली आहे ना पिनकोडची, ते सगळे या फील्ड नोट मध्ये तुम्हाला नमुना म्हणून टाकलेलं आहे. हे सगळं आपलं तयार करून म्हणजे सांगून झालेलं आहे. पुढे जाऊया. माझं सांगून संपतपर्यंत ही मीटिंग चालणार आहे आणि आपल्या प्रश्नांची चर्चा होतपर्यंत ही मीटिंग चालणार आहे. जवळपास 2 वाजलेले आहे. फार तर पुढे 20 मिनिट हे होईल, मग आपण संपूया. हे समजून सांगण्यात आलेलं आहे. याच्यावर आता चर्चा नको. पीपीटी मध्ये आपण हे घेतलेलं आहे. तुकडीची निवड कशी करावी. पुढे जाऊया. पुढे जाऊया सर. विद्यार्थ्यांची निवड करण्यासाठी कोणता फॉर्म्युला वापरला आपण. 30 पेक्षा जास्त विद्यार्थी असतील तर नमुना मध्ये कसं निवडायचं हे सुद्धा या माहिती पत्रकामध्ये दिलेलं आहे. हे आपण व्यवस्थित वाचून घ्या. पुढे जाऊया. पुढे जाऊया. हे बघा इथे आपल्याला रेडीमेड सॅम्पल इंटरव्हेल काढून दिलेला आहे. सर आत्ताचा सॅम्पल इंटरव्हेल दाखवा. आता याच्या आधीच आपण जे दाखवलं होतं की नाही.
हा थोडं खाली. हा, हे सॅम्पल इंटरव्हल आपल्याला तयारच करून दिलेलं आहे बघा, सगळ्यांनी लक्ष द्या. त्या वर्गाची संख्या 30 ते 45च्या दरम्यान जर असेल आणि आपल्याला विद्यार्थी निवड करायची असेल तर त्याचा इंटरव्हल 1 येईल. 46 ते 75च्या दरम्यान असेल तर 2 येईल. 76 ते 105च्या दरम्यान असेल तर 3 येईल. म्हणजे आपल्याला तो भागाकार करत बसण्याची गरज नाही. आपल्या वर्गाची संख्या बघून घ्या आणि त्या पद्धतीने इथून आपण इंटरव्हल घेऊन घेऊ शकतो. ठीक आहे, जाऊया पुढे. मला माहिती आहे की आपल्या प्रश्नांमधून सुद्धा काही गोष्टी पुढे क्लिअर होणार आहे. पुढे पुढे जाऊया. पुढे पुढे जाऊया. हे झालेलं आहे आपण +2 करत जो काही इंटरव्हल येईल तो. हा, ही महत्वाची शीट आहे. ही शीट आपण व्यवस्थित तयार करून घ्यायची आहे. याची झेरॉक्स काढून डाउनलोड करून किंवा मग आपण रफ तयार करून घ्यायची आहे. शक्यतो आदल्या दिवशी आपण FI नी याच्यातली ही सगळी माहिती जर आपण तयार करून घेतली. ही शीट नंबर 1 फार महत्वाची आहे. इथे आपल्याला हजेरी पत्रकाप्रमाणे पूर्ण विद्यार्थ्यांचे जे आपण आधी नावं तयार केलेली आहे. ओके, तर ही शीट आपल्याला तिकडे पाठवायची आहे. आपण जे रफ विद्यार्थ्यांचा रोल नंबर नुसार नमुना निवडीसाठी एक पेज तयार करून घेणार आहोत. ते फायनल झाल्यानंतर आपल्याला इथे नेम ऑफ द स्टुडंट, त्याचं जेंडर, त्याची कॅटेगरी, त्याचा तो CWSN आहे का, अटेंडन्स म्हणजे ऍबसेंट प्रेझेंट प्रेझेंट, टेस्ट बुकलेट नंबर 31 32 33 जो कोणता असेल तो, आणि अलोटेड स्टुडंट ID म्हणजे आपण नमुना निवडीनंतर त्याला जो कोणता नंबर दिलेला असेल 01 02 03 असा जो काही असेल तो आपण या ठिकाणी नोंदवायचा आहे. हे ऍक्च्युली आपण याची एक कागदावरती तयार करून रफ तयार करून घ्यायचं आहे आणि नंतर या ऍक्च्युअल शीट मध्ये आपण भरायचं आहे, म्हणजे चुका होणार नाही. इकडचा जो रोल नंबर आहे तो हा स्कूलच्या अटेंडन्स नुसार त्याचा रोल नंबर असणार आहे आणि इकडे मात्र अलोटेड स्टुडंट ID म्हणजे हे आपलं 30 विद्यार्थ्यांचा रोल नंबर असणार आहे. ओके, एकूण 30 विद्यार्थ्यांची ही शीट आपली ऍक्च्युअल शीट तयार होणार आहे. आपण जेव्हा रफ शीट तयार करू तेव्हा मात्र आपल्याला सर्व विद्यार्थ्यांचे रोल नंबर घेऊन त्याच्यावरती आपल्याला रॅन्डम सॅम्पलिंग करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये एक टेक्निक मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्याला हजर असलेल्या विद्यार्थ्यांचंच रॅन्डम सॅम्पलिंग करायचं आहे परीक्षेच्या दिवशी. ओके, त्याच्यामुळे जे विद्यार्थी गैरहजर आहे त्या दिवशी परीक्षेला आलेच नाहीये. ओके, म्हणजे विद्यार्थी 40 होते पण 35च विद्यार्थी आहेत आपल्याला, तर त्या हजर असलेल्या 35च विद्यार्थ्यांचं सॅम्पलिंग करायचं आहे. मग या रफ कागदामध्ये आधी आपण काय करायचंय की जे विद्यार्थी आलेच नाहीत त्या दिवशी टेस्टला, ओके, तर त्या विद्यार्थ्यांच्या रोल नंबरवरती हलकीशी पेन्सिलने एक कट मारून ठेवून द्यायचे, म्हणजे ते विद्यार्थी या सॅम्पलिंग मधून ऑलरेडी बाहेर पडलेले. मग उरलेले जे 35 विद्यार्थी आहेत त्याच्यातून मग आपण सॅम्पलिंग करणार आहे. तर आपण जेव्हा +2 करत जाणार आहोत तेव्हा गैरहजर विद्यार्थ्यांना त्याच्यातून वगळूनच टाकायचं. हे मी परत परत सांगतोय, हजर असलेल्या विद्यार्थ्यांमधूनच आपल्याला सॅम्पलिंग करायचं आहे आणि आपल्याला जास्तीत जास्त 30च विद्यार्थी निवडायचे आहे. म्हणजे मग फायनल शीट जेव्हा आपण भरू तेव्हा इकडे ऍक्च्युअल त्यांचा हजेरीपटावरचा रोल नंबर येईल आणि इकडे अलोट स्टुडंट ID मध्ये आपण सीजचा जो आपला नंबर मिळणार आहे तो सीजचा नंबर म्हणजेच 01 02 जो कोणता असणार आहे तो इकडे आपल्याला द्यायचा आहे. आपण विद्यार्थ्यांची OMR शीट जी आहे ती नीट बघून घ्या. तिथे विद्यार्थी ID म्हणून एक सेक्शन आहे. इथे तुम्हाला हा अलोटेड स्टुडंटचा ID इथे टाकायचा, सीटचा ID. आणि एकाने मध्ये प्रश्न विचारला होता S1 01 असं टाकायचं वगैरे का नाही. तिथे 2च कॉलम दिलेले आहे, त्याच्यामुळे एक नंबरचा जर तो सीज ID असेल तर तिथे 01 असं टाकायचं, 2 नंबरचा असेल तर 02 टाकायचं, 10 नंबरचा विद्यार्थी असेल तर विद्यार्थ्याचा रोल नंबर 10 असे 2 रकान्यातच टाकायचे. तिथे कुठलंही लेटर वगैरे दिलेलं नाहीये. आपण सॅम्पल्ड OMR शीट कृपया व्यवस्थित बघून घ्यावी. तर या शीटच्या खाली आणखी काही आहे का? आपण खाली खाली जाऊया. हे सगळे कोड इथे दिलेले आहे. ओके,
कॅटेगरीचे कोड दिलेले आहे. अटेंडन्स साठी पी प्रेझेंट असेल तर पी लिहायचं, ऍबसेंट असेल तर ए लिहायचं आहे. ओके. आता शक्यतो ऍबसेंट कोणी राहणार नाही, कारण हजर असलेल्या विद्यार्थ्यांमधूनच आपण नमुना निवड करणार आहोत. त्याच्यामुळे इथे सगळे विद्यार्थी प्रेझेंटच असणार आहे. आपण ही काळजी घ्यायची आहे. कारण बऱ्याचदा असं होतं की आपण आदल्या दिवशी सॅम्पल निवडून टाकलं आणि दुसऱ्या दिवशी तो विद्यार्थी आलाच नाही, तर मग त्याच्यासाठी जो रोल नंबर अलॉट केलेला आहे आपण, तर तो विद्यार्थी गैरहजर दाखवायचा का, असा प्रश्न न्यास आणि स्लॅशच्या वेळेस आला होता. त्याच्यामुळे राज्यावरून अशा सूचना आहे की जेवढे विद्यार्थी पेपरच्या दिवशी हजर आहे तेवढ्याच विद्यार्थ्यांचं सॅम्पलिंग आपल्याला करायचं आहे. आणि जर त्या वर्गात 40 विद्यार्थी आहे आणि परीक्षेच्या दिवशी आपल्याकडे 29च विद्यार्थी आलेले आहे, तर नमुना निवड करायची गरज नाही. सरळ सरळ त्या 29 विद्यार्थ्यांना त्यांच्या हजेरीच्या रोल नंबर नुसार बसवायचं आहे. ऍबसेंट विद्यार्थ्यांना गाळून लगत त्या सगळ्या विद्यार्थ्यांना बसवायचं आहे क्रमाने, आणि त्या प्रत्येक विद्यार्थ्याला क्रमाने 1 2 3 4 5 अशा पद्धतीचा आपला सीजचा ID द्यायचा आहे. हे आपण लक्षात घ्या. उदाहरणार्थ एखाद्या विद्यार्थी म्हणजे 1 2 3 हजेरी पत्रकावरचे रोल नंबर असलेले 3 विद्यार्थी आहे. दुसऱ्या नंबरचा विद्यार्थी हा हजेरी पत्रकावरचा प्रत्यक्ष परीक्षेच्या दिवशी आलेला नाहीये. त्याच्या 2 नंबरवरती आपण पेन्सिलनी कट मारलेली आहे. मग हजर कोण आहे आज क्रमाने? पहिल्या नंबरचा विद्यार्थी, तिसऱ्या नंबरचा विद्यार्थी, चौथ्या नंबरचा विद्यार्थी. तर मग आपण पहिल्यांदा बसवताना कसं करणार आहोत? पहिल्या नंबरचा विद्यार्थी, दुसऱ्या नंबरचा सोडून तिसऱ्या नंबरचा विद्यार्थी आणि चौथ्या नंबरचा विद्यार्थी त्याच्यानंतर येणार आहे. तर आपला सीटचा ID हा पहिल्या विद्यार्थ्याला 1 येईल, दुसरा विद्यार्थी नसल्यामुळे एकदम तिसरा हजेरी पत्रकावरील रोल नंबरच्या विद्यार्थ्याला आपला सीटचा ID 2 जाईल. ही काळजी आपण घ्यायची आहे. एकदम सोपं आणि सरळ आहे. ठीक आहे. आपण सर याच्या खाली आणखी काही आहे का? बघा, नाही सर. मला वाटते सगळे नमुने आपण या ठिकाणी दाखवून झालेले आहे. फील्ड नोट मध्ये ही एक शीट आहे, अटेंडन्स शीट, ती व्यवस्थित आपल्याला भरायची आहे आणि आपली फील्ड इन्व्हेस्टिगेशनची माहिती सुद्धा. हे फील्ड नोट फार महत्वाची असणार आहे. काही कमी जास्त झालं त्या फील्ड नोट वरून सगळा गोषवारा कळणार आहे. हे अंडरटेकिंग म्हणजे हमीपत्र आहे. हे अजून राज्याने आपल्याला सांगितलेलं नाही त्यांना भरायचं आहे की नाही भरायचं आहे. जर भरायचं असेल तर आपल्याला परत सूचना देण्यात येईल, म्हणजे हमीपत्र की मी याची गुप्तता वगैरे पाळणार अशा पद्धतीचं एक हमीपत्र असणार आहे. ते आपण भरून द्यावं. जर आलं तर, नाही आलं तर मग ती भरून द्यायची काही गरज नाही. हे अंडरटेकिंग आहे, ते दाखवायची गरज नाही. सर मला वाटते आपण ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी ची चर्चा केलेली आहे. सगळे नमुने दाखवून झालेले आहे आणि मला माहित आहे की आपल्या मनामध्ये काही प्रश्न असतील, तर आपण कृपया हँड रेज करावा आणि 1 बाय 1 हे प्रश्न विचारावे. आपण सर आपल्याला 1 बाय 1 अनम्यूट करतील आणि मग त्या पद्धतीने आपण त्याची चर्चा करूया. जर काही प्रश्न असतील तर. आणि इतरांच्या प्रश्नामधून आपल्याही मनातल्या प्रश्नांचं शंका समाधान होऊ शकते. तर तपन सर आपण त्यांना अनम्यूट करा ज्यांचे काही प्रश्न असतील त्यांना. हो सर. ज्ञानेश्वर कामगरे सर आपणास सर आपण हॅलो हॅलो बोला सर. हॅलो सर. तो आता सर आता थोड्या वेळापूर्वी जो भाग घेतला होता अबसेंट मुलांच्या बाबतीत, तो थोडस रिपीट करायचा. त्याच्याबद्दल थोडं सांगते की स्कूल रजिस्टर ID आणि स्लॅश सीज ID सारखं राहील का? नाही. ते थोडस रिपीट करा सर. मार्कर सर. प्रश्न सर 40 मुलांपैकी 29 मुलं प्रेझेंट आहेत. हो सर. हा, तर मग त्याच्यामध्ये स्कूल ID आणि सीस ID हा सेम राहील का? एक मिनिट थांबा. हॅलो. हा सर. एक मिनिट सर, माझं 1 मिनिट. माझं ब्लूटूथचं कनेक्शन गेलं त्याच्यामुळे मला ऐकू नाही आलं. एकच मिनिट. 1 मिनिट थांबा, फक्त 1 मिनिट. हा, ज्यांनी कोणी आता प्रश्न विचारला त्यांनी रिपीट करा एकदा. सर
40 विद्यार्थ्यापैकी 29 विद्यार्थी प्रेझेंट आहेत वर्गात. हो. मग मग विद्यार्थ्यांचं सिरियली नावं लिहिल्यानंतर स्कूल आयडी आणि सीज आयडी हा सेम राहील का? स्कूल आयडी आणि नाही, हजेरी पत्रकावरचा रोल नंबर हा प्रत्येक विद्यार्थ्याचा वेगळा आहे, बरोबर आहे? हो सर. आहे की नाही? तर मी आत्ताशी हो, सांगितल्याप्रमाणे समजा 1, 2, 3 क्रमांकाचे विद्यार्थी आहे, पण दुसऱ्या क्रमांकाचा विद्यार्थी ओके. आलाच नाही, बरोबर आहे? ऑप्शन ऍबसेंट आहे, दुसऱ्या नंबरचा विद्यार्थी ऍबसेंट आहे, पहिल्या आणि तिसऱ्या नंबरचा हजर आहे. तर मग आपण बसवताना पहिल्या नंबरचा 1 नंबरवर बसलो, तिसऱ्या नंबरचा 2 नंबरवर बसलो. पहिल्या नंबर वाल्याला सीज आयडी 1 देऊ, तिसऱ्या नंबर वाल्याला सीज आयडी 2 देऊ, बरोबर आहे? ओके. पण ओके. हा, इकडे आयडी लिहिता, सीज आयडी लिहिताना त्यांचा नंबर 1 आणि 2 असेल, मात्र हजेरी रोल नंबर वरील त्यांचा रोल नंबर मात्र 1 आणि 3 असेल, कारण दुसरा ऍबसेंट आहे. ओके. आणि आपण ओके, सर. ऍबसेंट विद्यार्थ्यांचं नाव याच्यावरती घ्यायचं नाहीये. ओके सर. ओके. योगेश वाडे सर. हॅलो सर, नमस्कार. हा सर, नमस्कार सर, बोला योगेश हॅलो सर. सर, माझा एक प्रश्न होता. हा हा सर, ट्रेनिंग चालू असतानाच्याच काळात आम्हाला एक ग्रामपंचायत निवडणुकीचे आदेश मिळालेले आहे आणि ती बरं. निवडणूक 5 तारखेला आहे. तर नक्कीच बरं. 3 तारखेपासून आम्हाला तिथं व्हावं लागतात आतापर्यंतच्या इतिहासानुसार, नाही का सर? तर बरं. हे आम्ही ट्रेनिंग घेऊन वेळेला जर एक कागदाचे सर, आपला थोडा मोबाईल म्हणजे हे म्यूट करा. हा, वाडे सर, आपण शेवटी काय म्हणाल ते प्लीज रिपीट करा. योगेश सर, शेवटचं आपण काय बोललात ते रिपीट करा, ऐकू नाही आलं, ओव्हरलॅप झालं. वाडे सर, तालुका स्तरावरून ते चेंज करून घ्या सर. ते सर बहुतेक लेफ्ट झाले. बरं. निवडणुकीच्या संदर्भाने जर काही इश्यू असतील तर कृपया आपण आपल्या बीओ स्तरावरती असं काही करायचं काम पडतंय काय, चेंज करायचं, FI बदलायचं काही काम पडतं का, हे आपण तालुका स्तरावर थोडंसं तालुका समन्वयकांनी याच्यामध्ये लक्ष घालून असं बघावं, कारण दोन्ही कामं महत्वाची आहेत. त्याच्यामुळे एकच माणूस दोन्हीकडे काम करू शकणार नाही, एवढी काळजी मात्र तालुका समन्वयकांनी घ्यायची आहे. संतोष बंडावार. हा. बंडावार बघा, ज्यांनी हात वरती गेले त्यांना मी अनम्यूट करतो, फक्त त्यांनी हात रेज हँड करा. संतोष बंडावार. माईक. हा, बोला. काही प्रश्न आहेत का? नाही सर. ओके, थँक्यू. ज्यांचा हा भाग मिस झाला असेल काही, त्यांच्यासाठी आपण गाईडलाईन आणि सगळं मटेरियल ग्रुपवरती टाकणार आहोत, ते आपण वाचून घ्यावं. आणि आपल्यासाठी तालुका स्तरावरून हे परत तालुका समन्वयक हे अरेंज करतीलच, त्याच्यामुळे परत एकदा आपल्याला हे प्रशिक्षण ऑनलाईन मिळणार आहे. हा सर, पुढचं कोण? लिंगायत सर. हा. कोची. हा सर, नमस्कार. नमस्कार विनायक सर, बोला. सर, जे TQ आहे, जे टीचर्स, हा, तर समजा तिसऱ्या वर्गामध्ये एकच शिक्षक आहे, बरोबर, आणि आपल्याला 2 शिक्षकांची भरायची आहे. नाही, आपल्याला तिसरीच्या एकाच शिक्षकाची भरायची आहे, असं राज्यावरून सांगण्यात आलेलं आहे. अच्छा. आणि समजा 9वीला जास्त शिक्षक 9वीला आहेत, भाषा 3-4. आणि गणिताचे 2, भाषा आणि गणिताचे 2. हा, आणि 6वीला पण भाषा आणि गणिताचे वेगवेगळे असतात विशेष शिक्षक, त्याच्यामुळे ते 2. अच्छा, ओके सर, ओके. बरं, पुन्हा कुणाला काही प्रश्न विचारायचे काय? हात. रेज असेल तरच आपण मग चर्चा करू शकतो, अदरवाईज मग सगळं समजलंय असं आपण गृहीत धरतो. पटले सर. हॅलो. हा, बोला हा, सर. पटले सर, बोला. हा सर, नमस्कार. नमस्कार, बोला सर. सर, समजा माझ्याकडे एखाद्या 6व्या वर्गाला 3 तुकडे आहेत
बरं. त्याच्यामध्ये 2 सेमी इंग्रजीचे आहेत आणि 1 मराठीची तुकडी आहे. मराठीची घे. हा प्रश्न आता नाही येऊ शकत सर. नाही नाही तर मग इथे तुमच्या तुकडी निवड यादीमध्ये करावी. नाही ऐका, तुमच्या यादीमध्ये त्या शाळेसमोर कोणतं माध्यम दिलेलं आहे? आता सेमी आणि मराठी, तर मराठीमध्ये पेपर येणार आहे. नाही ऐका, कुठलंही एकच माध्यम आपल्या त्या शाळेसमोर यादीत दिलेलं असेल. हा. तर मराठी आहे की इंग्रजी आहे की हिंदी आहे? मराठी. मराठी. तर अशा वेळी फक्त मराठी माध्यमाचीच तुकडी निवडायची आहे. त्याच्यात 5 पेक्षा वर आणि 30च्या आत किंवा वर किती विद्यार्थी राहू, ओके सर. बाकी म्हणजे तुकड्यांचा विचारच नाही करायचा. सेमी तुकडी इंग्रजीच्या निवड- 2 सोडूनच द्यायच्या. तुकडी निवडची प्रक्रिया होणार नाही इथं. नाही तिथे मराठी ओके. माध्यमासाठी दिलेलं आहे ना, तर मग फक्त एकच तुकडी निवडायची, ती मराठी माध्यमाचीच तुकडी घ्यायची. ओके थँक्यू सर. हा ओके. सर्वांना अनम्यूट करण्याची ऑप्शन इनेबल करून देण्यात आलेले आहे. कृपया कोणाला काही प्रश्न विचारायचे असेल तर मीना विचारू सहारे. शकता. मीना सहारे. हॅलो. हा. तळकर सर बोला. सर माझा एक प्रश्न आहे. हा. हा कुंगाडकर सर बोलता का? हो सर नमस्कार. हा नमस्कार, बोला सर. मगाशी बोलताना म्हटलं होतं की एका शाळेला एक एफ आय, एका शाळेला का एका तुकडीला एक एफ आय? एका तुकडीला. बोलताना माझं झालं असेल तसं, एका वर्गावर एक एफ आहे. ठीक आहे. हा एवढंच. म्हणजे बहुतांश ठिकाणी एकच तुकडी घेतलेली आहे, पण काही शाळांमध्ये आपण दोन वर्ग घेतलेले आहेत. 3-3 9वी 6वी हा असं पण आहे काही ठिकाणी. तर त्या प्रत्येक वर्गावर एक एफ आहे, हे आपण नोट करून घ्यावं. तिसरीला एक, 6वीला एक, 9वीला एक. हो प्रत्येक वर्गावर एक, प्रत्येक तुकडीला एक असं म्हणूया आपण निवड झालेले. ओके. मीना सहारे. सर नमस्कार. नमस्कार. हा नमस्कार. सर मी थोडं डिस्कंटिन्यू झालो होतो एका ठिकाणी, जेव्हा तुकडी निवड करायची होती तेव्हा. तर ते शाळेचा पिनकोड नंबर म्हणजे नेमकं काय, ती कॉन्सेप्ट नाही समजली मला. पोस्टल ऍड्रेस मध्ये जो आपण शेवटी पिनकोड लिहितो ना, अच्छा, गडचिरोलीचा गडचिरोलीचा जो 442605 आहे, तर या सगळ्या आकड्यांची बेरीज करायची आणि जो आकडा येईल तो आपला तुकडी निवडीसाठीच्या त्या आकड्यापर्यंत आपल्याला टिक चालत द्यायची. ठीक आहे. आला. ओके सर, थँक्यू. ओके. सर्वांना जे एफ आय आहेत, काही आमची एफ आय दिसत आहे या ठिकाणी. 11वीचे विद्यार्थी आहेत, त्यांना पण विनंती आहे की त्यांनी जर काही प्रश्न असतील तर त्यांनी कृपया आपला प्रश्न मांडावा. सर नमस्कार सर. हॅलो, मी कुंदोजर सर उंचेरावरून कुंदोजर बोलताय. बोला सर. सर हा प्रशिक्षणामध्ये आमच्याकडे नेटचा प्रॉब्लेम खूप झाला होता. हा प्रशिक्षण समजणार नाही सर. बरं, हा प्रश्न सर आपण रेकॉर्ड केलाय का हे? येस सर, रेकॉर्ड केलेला आहे. आणि लाईव्ह गेलाय का? रेकॉर्ड केलेला आहे, आपण त्याचे लिंक शेअर करू सर. ओके. आपल्याला परत ऐकता येईल. पीपीटी वगैरे पाठवून द्या सर सर्व, मग मी सर. साहित्य सगळं मिळणार आहे आपल्या सगळ्यांना. आणि सरकार सरांनी सांगितल्याप्रमाणे आत्ताच जे आपलं बोलणं झालं त्याचं रेकॉर्डिंगची लिंक सुद्धा आपल्याला मिळेल. बरोबर. ठीक आहे. यावरही तुम्हाला वाचल्यानंतर काही प्रश्न असतील तर मला आदरणीय मते सरांना किंवा तपन सरांना फोन करा, आम्ही सांगू तुम्हाला. ठीक आहे सर. ओके, धन्यवाद. ओके. हॅलो. हा सर नमस्कार. आपल्या साहित्यामध्ये एसक्यू प्रत्येक वर्गाला एक दिलेला आहे, तर आणि शाळेला मुख्याध्यापक एकच असतो, तो प्रत्येक वर्गाची भरायची का शाळेची एकच भरायची? नाही, शाळेची एकच असणार आहे. ओके. शाळेची स्कूल क्वेश्चनायर हे फक्त एक मुख्याध्यापक भरणार आहे. त्या शाळेमध्ये कितीही तुकड्या निवड झालेल्या असतील तरी एकच एसक्यू भरायची. ओके. शिक्षक 2, शाळेची 1 आणि विद्यार्थी जेवढे असतील तेवढे. ओके. त्या 11वीचे विद्यार्थी आहे, त्यांना विनंती आहे कृपया तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर तुम्ही पण प्रश्न विचारावा. सगळ्यांना अनम्यूटची ऑप्शन देण्यात आलेली आहे. ओके, कुणाचे काही प्रश्न नाही असा गृहीत धरून मास्टर सर. बोला कुंगाडकर सर.
सर म्हणजे आपल्याला हे हातात साहित्य कधी मिळणार आहे? 3 तारखेला पेपर आहे. भामरागड कितीवर करता? हो. नाही, ते अजून आपल्याला कन्फर्म राज्याने सांगितलेलं नाही. अजून आपल्याकडे जवळपास 10 ते 12 दिवस आहेत शिल्लक. ठीक आहे. तर ग्रुपवरून आपल्याला ते कन्फर्म करण्यात येईल, कारण त्याचंही नियोजन आपल्याला करायचं आहे. त्याच्यामुळे आम्ही जिल्हा स्तरावरून तुमच्या सर्व तालुका समन्वयकांना व्यवस्थित त्याचं नियोजन सांगणार आहोत. आपण परत भेटणारच आहोत सगळे तालुका समन्वयक. त्याच्यामुळे सद्यस्थितीत तारीख नाही सांगता येत की कोणत्या तारखेला येईल आणि कोणत्या तारखेला वितरण होईल. ठीक. आता सध्या आपण याच्यातला कंटेंट आणि ही सगळी प्रोसेस समजून घेऊया. एक्झिक्युशनच्या ज्या काही बाबी राहून जातील आज, त्या आपण परत नेक्स्ट मीटिंग मध्ये घेणार आहोत. ठीक आहे. हो. आणखी हा. तर कोणाचे काही प्रश्न नाही आहे असं मला वाटते, कारण की रेज हँड कोणीच केलेले नाही. बर, ठीक आहे. आपण आदरणीय मोती सरांच्या अनुमतीने पुढील प्रोसेस कराल. ठीक आहे मातकर सर, झालं ना आपलं सांगून? हो सर, आपल्याकडून आपल्या बाजूने झालंय सगळं सांगून. मला वाटतं आता, आणि यापुढे कोणाला काही शंका असतील तर कुणाला काही ग्रुपवर ते शंका टाका. ठीक आहे, मग इथे थांबायला हरकत नाही. आता आपण प्रशिक्षण दिलेलं आहे. सगळ्या जे आपले समन्वयक साधन व्यक्ती आहे त्यांना असं सूचित करायचं आहे की त्यांनी आता हे आपण जे प्रशिक्षण ऐकलेलं आहे, जवळपास आपण 12 वाजेपासून आता 2:30 वाजेपर्यंत प्रशिक्षण केलेलं आहे. मला वाटते आता कुठलीही फारशी अडचण राहणार नाही. तरी पण कुठली काही अडचण तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ते ग्रुपवर शेअर करा, आम्ही त्याला नक्कीच उत्तर देऊ. आता हे जे प्रशिक्षण आहे, प्रशिक्षण जसंच्या तसं खाली FI पर्यंत आणि खालच्या यंत्रणेपर्यंत कसं जाईल याचं नियोजन आपण करा. आपल्याला शक्य असेल तर ऑफलाईन पद्धतीने किंवा ऑनलाईन पद्धतीने प्रशिक्षण समोर द्या. आता आपण जे काही प्रशिक्षणामध्ये घेतलेलं आहे त्याची रेकॉर्डिंग लिंक आम्ही उद्यापर्यंत तुमच्या समोर ठेवणार आहोत. त्याच्या अगोदर आपण आता जे काही मटेरियल बघितलेलं आहे त्याचे पण अभ्यास आपण सगळ्यांनी करा आणि हे प्रशिक्षण ची संपूर्ण तयारी आपण सगळ्यांनी करा. काही अडचणी असेल तरी आपण ती विचारू शकता. मगाशी 1-2 शिक्षकांनी विचारले होत्या काही प्रशासकीय बाबी आहे, काही शिक्षकांचं ट्रेनिंग इलेक्शनला आहे. अशा वेळेस तुम्ही त्याचं नियोजन तालुका स्तरावरून करा. पिऊंना ते सांगा आणि तिथे तो बदल करून घ्या. मला परत एकदा तुम्हाला ही गोष्ट सांगायची आहे की जिथे जिथे ज्या ज्या ब्लॉकनी फील्ड इन्व्हेस्टिगेटर म्हणून 11वीचे विद्यार्थी घेतलेले आहेत, तेव्हा त्यांच्याकडून ते काम करून घेण्याची, काळजीपूर्वक काम करून घेण्याची आपली सगळ्यांची जबाबदारी असणार आहे. त्याच्यामुळे आता आम्ही जेव्हा ही बैठक सुरू केली तेव्हा जवळपास 270-275 प्रशिक्षणार्थी इथे उपस्थित होते. परंतु आता फार कमी झालेले आहे. बऱ्याच लोकांची काही टेक्निकल अडचण असू शकते, बऱ्याच लोकांना काही नेटचा प्रॉब्लेम असू शकतो आणि तेव्हा आपण जे फील्ड इन्व्हेस्टिगेटर्स निवडलेले आहेत त्यांच्यापर्यंत हे प्रशिक्षण जाणे आणि त्यांच्याकडून तो सर्वे व्यवस्थित करून घेणे हे आपली सगळ्यांची महत्वाची भूमिका असणार आहे. शोकांतिका अशी मला दिसून आली इथे की एवढ्या सगळ्या याच्यामध्ये BO महोदय कोणीच जॉईन नाही. त्याच्यामुळे त्यांनी पण जॉईन होणे गरजेचं होतं, केंद्रप्रमुखांनी पण जॉईन होणे गरजेचं होतं. कारण शेवटी यंत्रणेतील ही महत्वाची मंडळी आहे, यांच्या माध्यमातूनच तो सर्वे पुढे जाणार आहे. त्याच्यामुळे ही पण आपण सगळ्यांनी लक्षात घ्या आणि जसं आपल्याला जमेल तसं अतिशय लवकर हे प्रशिक्षण इतरांपर्यंत पोहोचवा. काल आम्ही परत हे पण सांगितलेलं होतं की जो ग्रुप तुम्ही तयार केलेला आहे तो ऍक्टिव्ह करा. आपण तो एकत्रित केलेला आहे ग्रुप. त्याच्यानंतर जे शाळा निवडल्या गेलेल्या त्या शाळांच्या मुख्याध्यापकांचं प्रशिक्षण घेणे, प्रशिक्षण काय त्यांची सभा घेणे आणि त्यांना हा संपूर्ण विषय अतिशय व्यवस्थितपणे समजावून सांगणे ही पण जबाबदारी आपली असणार आहे. तेव्हा मला असं वाटतं की डायट कडून आतापर्यंतची तयारी अतिशय 100% पूर्ण झालेली आहे. कुठलीही गोष्ट आम्ही तुमच्यापर्यंत संपूर्ण क्षमतेने पोहोचवलेली आहे. हे सगळं करत असताना आपल्याला अडचणी निर्माण होऊ शकतात, त्या आमच्याकडून तुम्ही सॉल्व्ह करून घ्या
आणि तसंच्या तसं हे संपूर्ण मटेरियल इतरांपर्यंत FIM पर्यंत पोहोचवा. आणि ज्या दिवशी सर्वे राहणार आहे त्या दिवशी आपल्या सगळ्यांचं शाळा भेटी असणार आहे. ह्या सगळ्या गोष्टींची तयारी करा. आतापर्यंतच हे एवढं आहे. इथून पुन्हा जे जे काही नवीन राज्यावरून सूचना येतील त्या सूचना आपल्यापर्यंत पोहोचवल्या जाईल. त्याच्यामुळे आता तुर्तास इथपर्यंत मला वाटते अतिशय अभ्यासपूर्ण काम आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. ते आपण व्यवस्थित करावी एवढी आपल्या सगळ्यांकडून अपेक्षा आहे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद साहेब. या परीक्षेनंतर शेवटच्या पर्वांचे आभार. सर्वप्रथम मी आमचे प्रेरणास्थान डॉक्टर मत्तेसाहेब प्राचार्य जिल्हा शिक्षण परिषद संस्था गडचिरोली यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे आजचे प्रमुख मार्गदर्शक या कार्यक्रमाचे नोडल अधिकारी श्री पुनीत मास्टर सर गडचिरोली यांनी त्यांची सर्व भागाचे सर्व डॉक्युमेंट ज्या काही आहेत प्रपत्र ते सर्वांना समजून सांगितले त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक खूप खूप आभार व्यक्त करतो. या ठिकाणी उपस्थित वैशाली मॅडम राठोड सर आपण दोघांचे पण मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे प्रशिक्षण घेत असलेले आमचे विषय साहेब विरुद्ध तालुक्यातील सर्व गट शिक्षणाधिकारी महोदय विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख आपण सर्वांचे पण मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे तालुका समन्वयक ज्यांना या तालुका स्तरावर हा प्रशिक्षण परत एकदा घ्यायचं आहे त्यांचे पण मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याचप्रमाणे इथे उपस्थित सर्व मुख्याध्यापक शिक्षक पदवीधर शिक्षक तसेच ज्या 11वी-12वी शिकणारे DED करणारे जे आमचे विद्यार्थी मित्र आहेत जे फाईज आहेत त्यांचे पण मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. एखादा कोणाचे आभार व्यक्त करण्यासाठी राहून गेले असेल तर त्यांचे पण मी आभार व्यक्त करतो आणि साहेबांच्या परवानगीने ही प्रशिक्षण इथेच संपलं असं जाहीर करतो. धन्यवाद.